आणि या विशाल परिवारामधून आज शांतारामचं जाणं झालं आज या ठिकाणी विधी संपन्न होतं। आपल्या मुलांचा मुलींचा सर्वांचा प्रपंच पुढे नेण्याचं काम शांतारामच्या माध्यमातून झालं। पण हे सर्व काही करत असताना गावातील सामाजिक धार्मिक आध्यात्मिक कलाक्रीडा क्षेत्रामध्ये शांतारामचं ते योगदान आहेच। डिस्प्लेच्या दिवशी देखील इतर खूप माहिती आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगितलेली आहे। मग अशा परिवारातील आमचे बापू जाण्यानं त्या परिवाराला जे दुःख झाले दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वर त्या परिवाराला देव त्याची प्रतिमा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। त्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी अशोक विठ्ठल दैने ज्यांचा नामोल्लेख या ठिकाणी करत आहे त्यांनी ताबडतोब या ठिकाणी याची प्रतिमेचं पूजन करायचे। संतोषजी बळे, कैलास थोरात, बाळासाहेब पवार, शिवाजी फुटाणे, रघुनाथ शांताराम भोर, त्याचप्रमाणे कैलास दोमन तांबे, रमेश इंदोरे, मच्छिंद्र जिमाजी पोखरकर, विठ्ठल रामचंद्र पोखरकर, सर्व मित्र परिवाराच्या वतीनं माननीय विठ्ठल रामचंद्र पोखरकर, श्री डब्ल्यू धंदे मावळ आणि श्री तुषार जिजाबा पोखरकर यांना या ठिकाणी विनंती आहे। शांताराम बापू रामजी वांगर यांची प्रतिमा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। तरी या मान्यवरांना मी विनंती करतो की आपण प्रथम प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करायचं आहे। तर नंतर या ठिकाणी प्रवचनाचा या ठिकाणी जो सुंदर असं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे ते चिंतन केसरी हरिभक्त परायण भरत महाराज थोरात यांची प्रवचन रूपी सेवा समर्पित होणार आहे। त्या ज्ञानेश्वरीचं पूजन करण्यासाठी आदरणीय दादाभाऊ शेठ पोखरकर, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना संचालक आणि माजी संचालक आदरणीय प्रगतशील शेतकरी दोंडूभाऊ शेठ गावाचे मांगर या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे दोन्ही मान्यवरांनी। त्याप्रमाणे विशेष करून आदरणीय दोंडूभाऊ गावाचे मांगर, कृष्णारामभाऊ बांगर, सुनील विठ्ठल बांगर, रामभाऊ बाबुराव बांगर, बाळकृष्ण ठिकाणी बांगर, विठ्ठल रामचंद्र पोखरकर, सावकार बाबुराव पोखरकर, चंद्रकांत मानाजी पोखरकर, शिवाजी शंकर पोखरकर, ताराजी महादेव पोखरकर, मच्छिंद्र शिवाजी पोखरकर, ज्ञानेश्वर सोपाना पोखरकर आणि शिवाजी ताकाजी बांगर आपल्या मग पायी दिंडी सोहळा असेल, गावातील सामाजिक धार्मिक आध्यात्मिक काम असेल, मग चौकामध्ये मोठ्यामध्ये आपलं जीवन त्यामध्ये काही दुःखाचे प्रसंग असतात, सुखाचे प्रसंग असतात, परंतु याला सर्व पुढे नेण्याचं काम आपला आम्ही ज्यांचा नामोल्लेख केलेला या सर्व परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी बसून सर्वांमध्ये खेळीमेळीचं वातावरण कसं करायचं हे या ठिकाणी शांताराम बापूच करू शकतात। आणि आज त्या संपूर्ण मित्र परिवाराला देखील दुःख झालेलं आहे। आणि यानंतर लगेचच या ठिकाणी हरिभक्त परायण चिंतन केसरी या ठिकाणी आपली जी प्रतिमा ठेवण्यात तुकाराम महाराजांची प्रतिमा आहे आदरणीय दादाभाऊ शेठ पोखरकर यांना विनंती आहे आपण महाराजांच्या प्रतिमेचे या ठिकाणी हार घालून पूजन करण्याचे तत्पूर्वी आपले शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांना बाहेर या ठिकाणी काही कार्यक्रम असल्यामुळे त्या ठिकाणी जायचे तर आपल्या भावना अगदी थोडक्यात व्यक्त करतील। कैलासवासी शांताराम रामजी बांगर उर्फ बापू बापूंच्या दशकवर्षीच्या निमित्तानं त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या पिंडदानाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। माझ्या अगोदर वसंतरावांनी बापूंच्या सगळ्या जीवनपटाबद्दल या ठिकाणी माहिती दिली। खरं पाहिजे तर सुरुवातीच्या काळापासून शेतीमातीतून कष्ट करून आलेला हा परिवार बापूंनी मधल्या काळामध्ये जर्सी गाईंचा व्यापार देखील त्या ठिकाणी केलेला आणि आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन वाढवण्याचं काम बापूंनी या ठिकाणी केलं। समाजामध्ये वागत असताना माणसं जोडण्याचं काम देखील बापूंनी आपल्या स्वभावातून या ठिकाणी केलं। माणुसकी आणि प्रेम देणारे हे व्यक्तिमत्व आज आपल्यातून त्या ठिकाणी निघून गेलेलं आहे। त्यांची दोन मुलं मग अरुण असेल, किरण असेल आणि मुलगी वैशाली असेल, या सगळ्या परिवाराला दुःख होणं साहजिक आहे। अरुणनी देखील या ठिकाणी विद्यमान उपसरपंच म्हणून या ठिकाणी गावामध्ये चांगलं काम या ठिकाणी केलं आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक म्हणून देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी तो काम करतो आहे आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये या ठिकाणी सहभागी होऊन हे देखील काम त्याच्या हातून त्या ठिकाणी घडत आहे। किरण देखील मागची जबाबदारी शेतीची त्या ठिकाणी पार पाडत आहे।
अशा पद्धतीनं हा सगळा परिवार आणि या भग्न परिवारातून बापूंचं जाणं झालं. निश्चितपणानं नातेवाईक असतील, परिवार असेल, सगळ्यांनाच दुःख होणं साहजिक आहे. मी उपस्थित सर्वांच्या वतीनं या ठिकाणी बापूंना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. आत्मास्त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहम्, पूजास्ते विधि विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थितिः, संचारस्तु पदयो प्रदक्षिणा विधि स्तोत्राणि सर्वा गिरो, यद्यत् कर्म करोमि तत्तत् अखिलं शम्भो तवाराधनं. नेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेचे बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा. पवित्र घोडगंगेच्या तीरावरती आज आपण कैलासवासी आदरणीय हरिभक्तपरायण शांताराम बापू रामजी बांगर बाबांना हिंदू धर्मशास्त्र रूढी परंपरेनुसार दशक्रिया विधीच्या निमित्ताने अखेरचा भावपूर्ण निरोप समर्पित करण्याकरता समाजाच्या विविध स्तरातून, विशेषतः शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, औद्योगिक, साहित्यिक, कला, क्रीडा, शेती, सहकार, व्यापार, पत्रकार, त्याचप्रमाणे या परिवारावरती प्रेम करणारे असंख्य सगळे सोयरे, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी, आपण सर्वच जण अत्यंत शोकाकुल अंतकरणाने या ठिकाणी उपस्थित आहोत. सेवके करावे सांगितले काम, तिथे मितूपण कामा नये, यात न्यायाने हे प्रवचन करण्याचं कार्य माझ्याकडे आलेलं आहे. कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत असताना आदरणीय राक्षसाहेबांनी या परिवाराची आणि बाबांची इत्थंभूत माहिती अत्यंत माफक शब्दामध्ये आपल्यासमोर प्रस्तुत केलेली आहे. बाबांचा उल्लेख मी हरिभक्तपरायण असा केला, तो जाणीवपूर्वक केला, कारण रात्रीच माझं अरुणदादांशी बोलणं झालं की बाबांना हृदयविकाराचा त्रास जाणवायला लागल्यापासून ते हॉस्पिटलायझेशन करेपर्यंत सतत रामकृष्णारी 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 हा जो निनाद आहे तो त्यांचा बंद नव्हता. आणि म्हणून जे गीतेमध्ये वचन आहे भगवान श्रीकृष्णाचं, अंतकालेचे माम्यो स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयती समदोहम यती नास्तित्र संशया, किंवा तुकोबारायांचं वचन आपलं पाठ आहे, अंतकाळी ज्याच्या नाम आली मुखा, तुका म्हणी सुखा पार नाही. नित्य आळंदी पंढरपूरची वारी, परमेश्वराचं दर्शन, प्रभू रामचंद्रांचं दर्शन, आणि असं जीवन जे अत्यंत सेवाभावी आध्यात्मिक जीवन जगले,
परमेश्वराने जो संकेत दिला याती नास्तेत्र संशया, असा जो जीव आहे त्याच्या मृत्यूचं वय, मृत्यूचं कारण, मृत्यूचं ठिकाण हे काहीही असेल तरी तो जीवात्मा मलाच प्राप्त होतो अर्जुना, याच्यामध्ये शंका घेण्याचं तिळमात्र काही कारण नाही. याती नास्तेत्र संशया. अंतकाळामध्ये ज्याच्या मुखामध्ये माझं नाव आलं आणि अशा पद्धतीचं ज्यांचं जाणं झालं, आपल्याकडे एक वचन आहे की शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. मी फार शूर आहे, मी फार पराक्रम गाजू शकतो, मी 4 चौघांना ऐकणार नाही, अशा नुसत्या गप्पा मारणं वेगळं आणि शूराचा पराक्रम 4 चौघांमध्ये रणांगणामध्ये उठून दिसणं वेगळं. शूराचं शूरत्व, त्याची वीरता ही रणांगणातून उठून दिसते आणि साधूचं जाणं त्याचं साधुत्व आपल्या लक्षात आणून देतं. अर्थात त्याला अपवाद नाही असं नाही, नाहीतर जे मी विधान केलं तेच रूढ झालं तर त्याच्यातून पुन्हा कॉन्ट्रोवर्सी निर्माण होईल. कारण चोखोबारांचं जाणं अत्यंत दुर्दैवी झालं, त्यांची हाडं गोळा करून आणावी लागली. इतका भयानक अंत ज्या चोखोबारांचा झाला. स्वामी विवेकानंदांना अनेक आजारांनी ग्रासलं 39व्या वर्षी. रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर, कर्करोग झाला. त्याच्यामुळे जे विधान मी केलं ते रूढ होऊ नये, त्याचा दुराग्रह होऊ नये. पण वचन आहे, शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी. या ज्ञानाने बाबांचं जाणं झालं. मी बाबांचा उल्लेख हरिभक्त पारायण असा केला, त्याचं अजून एक कारण आहे. बाबांचा माझा फारसा किंवा परिचय आला नाही. अनेक वेळा मी मळ्यामध्ये कीर्तनाला आलो, शिवरात्रीच्या निमित्ताने गावात कीर्तनाला आलो. मी ज्यावेळी बाबांचा सोशल मीडियावरती फोटो व्हायरल होत होता, अनेक जण त्यांना श्रद्धांजली समर्पित करत होते, त्यावेळी तो फोटो पाहिल्यानंतर मी अंदाज बांधला की ही प्रतिमा मी अनेक वेळा पाहिलेली आहे. त्यांचं माझं काही केव्हा बोलणं झालं असेल मला माहिती नाही, पण ज्ञानोबारांची ग्रंथराज ज्ञानेश्वरीतल्या 13व्या अध्यायातली एक ओवी आहे का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. एखाद्या जमिनीचा पोत आपल्याला कळावा याच्याकरता तुम्ही ती मातीच हातामध्ये घेतली पाहिजे, मातीचं परीक्षणच केलं पाहिजे, ती दापोलीलाच पाठवली पाहिजे, ती कोकण कृषी विद्यापीठातच पाठवली, काही आवश्यकता नाही. त्या भूमीतून उगवलेलं जे पीक आहे ते किती तरारून उगवलेलं आहे, ते किती निकोप आहे, त्याच्यावरून त्या मातीचा पोत आपल्या लक्षात येतो. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचे सर्व मित्र, अजात शत्रू, समाजाचे जे वेगवेगळे स्तर आहेत, वेगवेगळे स्तंभ आहेत, शैक्षणिक आहे, राजकीय आहे, आध्यात्मिक आहे, सहकार आहे, गावगाडा आहे, अशा वेगवेगळ्या स्तंभामध्ये ज्यांचं कार्य अतिशय उठून दिसतं, जे अजात शत्रू आहेत, अशा अरुणदादा ज्या पित्याच्या पोटी जन्माला आले आणि याच्यावरून ते मी धाडस केलं हरिभक्त पारायण म्हणण्याचं. असं मी प्रास्ताविकामध्ये अजिबात वेळ दवडणार नाही. तिकडे पिंड मांडलेला आहे. जी संख्या माझ्या समोर आहे एवढ्या संख्येने आपण सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. किमान 4-2 लोकांना आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करायला मिळाव्यात अशी माझी व्यक्तिगत भावना आहे. त्याच्याबद्दलची पोकरकर साहेब मतांतर आहेत. म्हणजे लोक म्हणतात की ते असं करू किंवा नाही करावं, आमच्याकडं असंच बॅनर लावला आहे, एकच भाषण व्हावं. माझं मत कदाचित काहींना पटणार नाही, पण हे माझं व्यक्तिगत मत आहे. नाही पटलं सोडून द्या. पूर्वीच्या काळामध्ये एखादा चोर पकडला की त्याची गावातून धिंड काढली जायची. का? कारण बाग्याच्या गर्दीमध्ये जर भुरटा असेल तर त्याला दहशत बसावी की बाबा आज त्याचा नंबर लागला आहे, आज तो जात्यात आहे, आपण सुपात आहे, आपण जर हे चुकीचं काम सोडलं नाही तर आपला नंबर लागेल. ह्या गोष्टी सिम्बॉलिक होत्या, लाक्षणिक होत्या, कराव्या लागायच्या. तसं दशक्रिया विधीच्या निमित्ताने किमान 4-2 लोकांनी बोलावं असं माझं जे व्यक्तिगत मत आहे. नाही पटलं सोडून द्या. कारण जी व्यक्ती गेली आहे त्या व्यक्तीचं जीवनचरित्र, त्यांच्या कुटुंबियांची माहिती, त्यांनी समाजामध्ये दिलेलं योगदान, त्यांनी त्यांचं दातृत्व, त्यांचा सेवाभाव याची माहिती जर समाजामध्ये आली तर ऐकणाऱ्यांमधली जी मंडळी आहेत ती प्रभावित होतील की बाबा असं चांगलं काम केलं की असा उदोउद होतो शेवटच्या काळामध्ये, मग आपणही चांगलं काम केलं पाहिजे, आपण धर्मशाळेला मदत केली पाहिजे, आपण एकमेकाच्या उपयोगाला आलो पाहिजे. फक्त बोलणाऱ्यांकरता माझी विनंती आहे की आपण तेच शब्द न उद्गारता की महाराजांनी चांगलं प्रवचन करण्याचा प्रयत्न केला, बाबांचं नाव सगळ्यांना माहिती असतं, त्यांचा मृत्यू कोणत्या तारखेला झाला हे माहिती असतं, त्यांना किती मुलं आहेत हे माहिती असतं. त्याच्यामुळे त्याच गोष्टींची दुरुक्ती न करता त्यांच्या जीवनचरित्राचा आलेख जर 2-3 शब्दामध्ये मांडता आला, 4-2 वाक्यामध्ये मांडता आला, अर्ध्या मिनिटामध्ये जर मांडता आला तर 4-2 लोक बोलायला काही हरकत नाही.
आपल्या बोलण्याने त्या कार्यक्रमाची उंची कमी होणार नाही, त्यातून काही वादग्रस्तता निर्माण होणार नाही, एवढं भान प्रत्येकाने पाळलं तर मग 4-2 लोक बोलायलाही काही अडचण नाही. पण आपण बोलायला उभं राहिल्यानंतर खालच्या लोकांनी सांगितलं काही झालं तरी पुढच्या वेळी याला बोलायला द्यायचं नाही, अशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये. असं जर सामाजिक भान जर पाळलं तर 4-2 लोक बोलायला काही हरकत नाही. असो, ज्याच्याकरता आपण माझी योजना केली, मी बरोबर 12 ते 15 मिनिटामध्येच ही सेवा या ठिकाणी समर्पित करीत असताना, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्ती वाणू, अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. तुकोबाराय या अभंगाच्या निमित्ताने संतांना माय आणि बाप अशी उपमा देत आहेत. यापूर्वीच्या काळामध्ये अनेक वेळा आपण चर्चा केलेली आहे. काकस्पर्श झालेला आहे, म्हणजे त्यांनी त्या पाऊतका उचलल्या म्हणजे काकस्पर्श झाला. आपण एखाद्याच्या गावात यात्रेला गेलो आणि एखाद्याच्या घरी जेवलो आणि दुसऱ्याच्या घरी नुसता चहा घेतला तरी ते जेवल्यासारखंच आहे. तसं तो पिंड तो मांडलाय, खालच्या पाऊतका उचलले तरी काकस्पर्श झाल्यासारखंच आहे. त्याच्यामध्ये फार गैर मानायचं काही कारण नाही. आता 15 मिनटं माझ्याकडे लक्ष द्या. म्हणजे ज्या विधीकरता आपण आलो आहे तो विधी आता काकस्पर्शाने संपन्न झालेला आहे. आताशी 7:45 वाजलेले आहेत आणि अजूनही लोक येत आहेत. आणि म्हणून अनेकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होता यावं म्हणून बरोबर 8:05 माझी प्रवचन सेवा मी कन्क्ल्यूड करणार आहे, थांबवणार आहे. तोपर्यंत आपण सगळ्यांनी माझ्याकडे सर्वांगाचं कान करून लक्ष द्या. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्ती वाणू, अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. आईची भूमिका असते त्या मुलाला संस्कार देणं, वडिलांची भूमिका असते त्याच्याकरता ॲसेट निर्माण करणं. साधू संतांनी दोन्ही भूमिका चपकलपणे पार केल्या. म्हणजे आईच्या भूमिकेतून त्यांनी संस्कार दिला, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बाबांच्या स्मरणार्थ या ठिकाणी हरिपाठ छापलेला आहे. फक्त संयोजकांना विनंती आहे, सगळा विधी संपन्न झाल्यानंतर ती पुस्तकं द्या. आपण जर मध्येच दिला तर मग तो कार्यक्रमाचा डेकोरम बिघडून जाईल. आईच्या भूमिकेतून त्यांनी संस्कार दिला ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी. आणि वडिलांची भूमिका आहे ॲसेट निर्माण करणं. यापूर्वी अनेक वेळा आपण चर्चा केली की ज्ञानोबारायांना लाक्षणिक 4 मुलं आहेत, योगी, ज्ञानी, साधक, अनाथ. प्रत्येकाच्या बुद्ध्यांकाप्रमाणे त्याला मांडवेल, पेलवेल, डायजेस्ट होईल असं तत्त्वज्ञान ज्ञानोबारायांनी निर्माण केलं. त्यातला जो सर्वोत्तम कोटीचा भक्त आहे, मुलगा आहे, अपत्य आहे, योगी नावाचा, यम नियम ध्यान धारणा आसन मुद्रा सौल्क समाधी अष्टांग योग प्राणायाम. त्याच्याकरता चांगदेव 65ची निर्मिती केली. फक्त 65 ओव्या आहेत. स्वस्ती श्री वटेशू जो लोपोणी जगता भासू, दाबी मग ग्रासू प्रगटाला करी. त्यातल्या त्यात जो ज्ञानी नावाचा मुलगा आहे, वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. त्याच्याकरता मेटाफिजिक्स सगळं क्वांटम मेकॅनिझम ज्याच्यामध्ये ओतप्रोत भरलं आहे, अमृत अनुभव. म्हणजे त्याच्या पहिल्याच ओळीमध्ये सगळं जिनोम सिक्वेन्सिंग आहे, मॉलिक्युल्स हबचं सगळं वर्णन. म्हणजे जे आम्हाला 1953 विलाड लेबीने सांगितलं डबल हेलिक्स थेअरीतून, ते 700 वर्षापूर्वी ज्ञानोबारांनी सांगितलं. ऐसे निरूपाधिके विश्वाचे जनुके ते वंदिले मियामुळीके देवोदेवी. आता आज फार त्याची चर्चा करायचं काही कारण नाही की ग्वेनाईन म्हणजे काय, ॲग्विन म्हणजे काय, थायमिन म्हणजे काय, सायटोसिन म्हणजे काय. तो वेगळ्या चिंतनाचा भाग आहे. पण त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार अमृत अनुभवाची निर्मिती केली. 804 ओव्या आहेत. तिसरा जो मुलगा आहे साधक, साधकाचा मायबाप, त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार साधक संजीवनी जवळजवळ 9033 ओव्या आहेत. हेगेलच्या सिम्युलेशन थ्योरीपासून, लॉ ऑफ ॲट्रॅक्शनपासून, तुमच्या लाईट ड्युॲलिटीपासून काही नाही, ज्ञानेश्वरीमध्ये सगळं आहे. याची चर्चा देखील यापूर्वीच्या काळामध्ये शेकडो वेळा आपण केलेली आहे. जो अत्यंत लढीवाळ आहे, लाडका आहे, जिव्हाळ्याचा आहे, थोडासा अनाथ आहे, त्याचं संस्कृत व फार भाष्य ज्याला जमत नाही, त्याला फार तत्त्वज्ञान कळत नाही, अशाही अपत्याकरता ज्ञानोबारांनी त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण, त्याला सांगितलं योग याग विधी येणे नो हे सिद्धी. योग्याकरता चांगदेव 65 आणि अनाथाकरता सांगितलं तू त्या भानगडीत पडू नको, तुला ते जमायचं नाही. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, तो आपलं सोपं मन हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. हे कशाचं द्योतक आहे? जे समाजामध्ये 4 स्तर आहेत ते आपल्या अपत्यांकरता त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार जी ॲसेट निर्माण केली. अन्यथा पुढं मुलं मोठी झाल्यानंतर वडिलांना हा प्रश्न विचारतात, तुम्ही आमच्यासाठी काय केलं? हा आईला नाही विचारला जात. म्हणून आईची भूमिका पार पाडली आणि वडिलांची भूमिका पार पाडली. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू. मला एक शब्द या ठिकाणी अधोरेखित करायचा आहे आणि शेवटच्या माझ्या 12-13 मिनिटामध्ये थांबायचं आहे. कृपावंत हा शब्द आहे, कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. वडील कृपा करतात, आई कृपा करते आणि संत कृपा करतात.
कृपा करणारे हे जे 3 स्रोत आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. अभंग सगळ्यांचे पाठ आहेत आणि शेकडो दशेकड्या विधीची प्रवचनं, कथा, कीर्तन आपण सगळ्यांनी ऐकलेली आहेत. महिनाभर आपल्याकडे अखंड रणम सप्ताह असतात, गावात 400 सप्ताह असतात आणि म्हणून आपण सगळी आध्यात्मिक क्षेत्रातली दिग्गज महान व मंडळी आहात, सुज्ञ आहात, सगळी प्रमाण आपली तोंडपाठ आहेत. पण मला 2 सिद्धांत या निमित्ताने सांगायचे आहेत की संतांचं आपल्या जीवनातलं स्थान काय आणि माता पित्याचं आपल्या जीवनातलं स्थान काय आणि नेमकं कसं कळावं. त्याच्याकरता एखादं जीवनचरित्र आपल्याला केंद्रस्थानी ठेवावं लागेल आणि म्हणून ती व्यक्तिरेखा मी छत्रपती शिवाजी महाराजांची केंद्रस्थानी ठेवतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये साधूच्या उपदेशाने काय परिणाम झाला, आईच्या संस्काराने काय परिणाम झाला आणि जो परिणाम छत्रपती महाराजांच्या जीवनामध्ये दिसून आला तो आपल्या जीवनामध्ये का दिसून येणार नाही. असाच अन्वय मला साधा सोपा सुटसुटीत, फार शब्द छल करायचा नाही, फार आपल्या डोक्याचा गोंधळ करायचा नाही, फार पांडित्याचं प्रदर्शन करायचं नाही. याच्याकरता 3 उदाहरणं आपली रजा. उदाहरण क्रमांक 1. आता हे उदाहरण आपल्याला नेमकं समजावं याच्याकरता आपल्याला 1624चा अंदाज घ्यावा लागेल, 1648चा मागोवा घ्यावा लागेल, 1649ला काय झालं त्याचा मागोवा घ्यावा लागेल आणि या 16व्या शतकातून डायरेक्ट आपल्याला 2026मध्ये यावं लागेल. 2-3 मुद्दे आहेत, लक्षपूर्वक ऐका. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यामध्ये आहेत. तुकोबारायांचा सातत्याने वावर पुण्यामध्ये आहे. याची अनेक कारणं यापूर्वीच्या काळामध्ये आपण अभ्यासलेली आहे. म्हणजे मागच्या महिन्यामध्ये 22 तारखेला या पुणे जिल्ह्यातले माजी आमदार रामभाऊ मोजे साहेबांचा दशक्रियाविधी संपन्न झाला. का सांगितलं मी हे? कारण त्या मोजे परिवाराशी महाराजांचं नातं आहे. मामा परिवार आहे लोहगावचा मोजे परिवार. महाराजांची सासूरवाडी आईसाहेब रुक्माबाई ह्या लोहगावच्या आहेत. कीर्तनातला जो आत्मा आहे तो मृदुंगमणी आहे आणि महाराजांचे मृदुंगमणी हे पोकरकर साहेब तिथले आहेत. नावजी माळी नाव त्यांचं, लोहगावचे. 6 टाळकरी लोहगावचे आहेत. अनेक प्रसंग लोहगावमध्ये घडले. उकळीचं पाणी, शिवबा कासाराची पत्नी, पुन्हा तेच सांगून मला जास्तीचा वेळ घ्यायचा नाही. जळे माझी काया, मेल्ला मुलगा जिवंत केला, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. पण छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्याकरता जे परचक्र आलं त्यावेळचा महाराजांचा जो त्राग आहे, भीत नाही आता आपुल्या मरणा ती सुटली काया, मला माझ्या मृत्यूचं काही वाटत नाही, तो लाखोंचा पोशिंदा आहे, तो वाचला पाहिजे, अशा पद्धतीचा हा जो सगळा घटनाक्रम आहे लोहगावमधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांच्या कीर्तनातले नित्य श्रावक आहेत, एवढाच आजचा मुद्दा आहे. मग कधी कधी मला प्रश्न पडतो की तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये छत्रपती महाराज बसलेत आणि मग महाराज काय आईचं गाणं म्हणत असतील का बापाचं गाणं, का एखादा पवाडा म्हणत असतील का पाळणा म्हणत असतील का घोंगराची गाडी म्हणत असतील, काय करत असतील नेमके. मग छत्रपती शिवाजी महाराजांना नजरेसमोर ठेवून जो उपदेश तुकोबारायांनी केला, तुम्ही संत माये बाप कृपावंत, आणि त्या उपदेशाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे जीवन जगत असताना अनेक संकट आली, त्या संकटांचा सामना करत असताना जो चपकलपणे उपयोग केला, अर्थात हे कुठं डॉक्युमेंटेड नाही, याचा कुठे इतिहासामध्ये उल्लेख नाही, संदर्भ नाही, ही माझी व्यक्तिगत चिंतन आहेत, ही माझी व्यक्तिगत मतं आहेत, ती आपल्यावरती बंधनकारक नाही. वेळ माझ्याकडे 8-8.5 मिनिटाचा आहे. अशी शेकडो उदाहरणं मला या निमित्ताने सांगता येतील, शेकडो, की छत्रपती महाराजांच्या उपदेशाचा, अभंगाचा महाराजांच्या जीवनावरती कसा प्रसंग किंवा परिणाम झाला आणि त्या प्रसंगातून महाराजांच्या उपदेशाप्रमाणे कसे छत्रपती शिवाजी महाराज बाहेर पडले त्या संकटातून, अशी मोजून शेकडो उदाहरणं सांगता येतील. पण वेळेचं बंधन मला माहिती आहे, माझ्या मर्यादा मला माहिती आहे. जेवढं माझं प्रवचन लांबतंय, तुम्ही जरी मला खुणावण्याचं धाडस केलं नाही तरी माझं मला भान आहे. एक नाव यादीतलं कम होणार आहे आणि म्हणून आपण बहुसंख्येने आलात. मीच मागाशी सांगितलं 4-2 लोक बोलली पाहिजे, तर मीच आपल्याला वेळ दिला नाही तर ते बरं वाटायचं नाही. म्हणून शेवटच्या काही मिनिटामध्ये आपली रजा घेत असताना तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. काय अभंग आहे? महाराज म्हटले, पाया झाला नारू तेथे बांधिला कापरू, तेथे बिबव्याचे काम, आधमासी तो आधम, असा तुकोबारायांचा अभंग आहे. आता काय संबंध आहे तुकोबारायांच्या या अभंगाचा? तुकाराम महाराजांचं सगळं जीवन विठ्ठलाशी आता समर्पित आहे. ते विक्रीकर आयुक्त होते, सेल्स टॅक्स कमिशनर होते वगैरे, त्यांचं पूर्वाश्रमीचं जीवन, ते लक्षाधीश होते, सावकार होते, पण ते सगळं सोडून जाळून संसार बैसवला अंगणी. तुम्ही आता ते सगळं सोडले, आता निवृत्ती घेतली, आता पुन्हा ते औषध उपचारण, बिबवान, कापूर कशा करता? तुमचं ध्येय काय आहे? माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने न गुडी, ज्ञानोबारायांप्रमाणे तुमचं ध्येय काय आहे?
दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पवाडे. तुमचं ध्येय काय? विठ्ठल जळीस्थळी भरला. तुमचं ध्येय काय? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. हे कशा करता? पाया झाला नारू. कशाला नारू आणला? कशाला बिब्याचा वापर केला? का केला? छत्रपती महाराजांकरता केला. बिबवा हा अधम आहे एवढा दृष्टांत जरी आपल्याला समजला तरी मला वाटतं हे प्रवचन सफल झालं. बिबवा हा अधमातला अधम आहे. अगदी सहजगत्या आपण बिबवाला स्पर्श केला तर तो उठतो. आपल्याकडे ग्राम्य शब्द आहे उठणे, म्हणजे स्किन इन्फेक्शन होतो, त्वचेचे संबंधाने काही आजार निर्माण होतात. बिबवा उठतो आपल्याला माहिती आहे. पण तुकोबारायांनी ह्या उठणाऱ्या उपद्रवी अधमातल्या अधम असणाऱ्या बिबवाचा वापर केला आणि महाराजांना संदेश दिला असावा. मी पुन्हा सांगतोय, माझं व्यक्तिगत मत आहे, आपल्यावर बंधनकारक नाही. नाही पटलं सोडून द्या. तुकोबारायांच्या समोर छत्रपती महाराज बसलेत आणि हे माझं पुन्हा सांगतो मत आहे, ते छत्रपती महाराजांना सांगत असावेत की महाराज, की पायाला जर नारू झाला, नारू नावाचा एक आजार आहे, तो दूषित पाण्याने होतो. पूर्वी ते आपण बॅनर भिंतीवरती पाहिले, आता नाही दिसत, पण 10-15 वर्षापूर्वी नारूचा रोगी काढवा आणि 1000 रुपये मिळवा अशा जाहिराती होत्या. तो जर नारू नावाचा आजार झाला तर तिथे कापुराची आरती नका ओवळू, त्याच्यावर कापूर नका बांधू, तेथे बिबव्याचे काम. आणि आधमाशी तो आधम, नारू किती जरी आधम आहे तिथे त्याचा अँटीडोस बिबवाच आहे, तिथे तुम्ही बिबव्याचा वापर करा. हे काही भक्ता करता तुकोबारांनी वर्णन नाही केलं, हे वर्णन तुकोबारांनी छत्रपती महाराजांकरता केलं असावं, असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि त्याचा प्रत्यय छत्रपती महाराजांच्या जीवनात कसा दिसून आला हा एवढाच प्रसंग सांगतो. बाकी नाही वेळ मिळाला तर 10 तारखेला वाबळे परिवारात आपण पलीकडे खडकीला त्याची चर्चा करू, कारण अनेकांना आपल्या भावना व्यक्त करायच्यात, मला याचं भान आहे. शेवटचं उदाहरण समजा आहे, त्याच्याकरता 1624कडे आपल्याला यावं लागेल. 1624ला उत्तरेतले मोगल, दक्षिणेतले हे सगळे आदिलशाही एकत्र आले, विजापूरकर, आणि एकत्र येऊन नगरची जी निजामशाही आहे ती संपवण्याचा त्यांनी चंग बांधला. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, तसं यांच्यातही काही फार सख्य होता असं नाही, पण दोघे एकत्र आले, अलायन्स केला. अलायन्स काय आत्ताच आहे असं नाही, युती आघाडी, त्याला फार पूर्वीची परंपरा आहे ती, भगवान दत्तात्रयांपासून. त्यांनी अलायन्स केला, एकत्र आले आणि निजामशाही संपवण्याचा घाट त्यांनी घातला. मलिक अंबर जो वजीर आहे निजामाचा, आणि 2 भावांनी शर्तीचे पराक्रम केले, थोरले महाराज शहाजी महाराज आणि शरीफजी महाराज. त्यांनी आदिलशाही आणि उत्तरेतले जे मोगल आहेत त्या फौजांचा पराभव केला. दुर्दैवाने तो आनंद फार काळ टिकला नाही, त्याच्यामध्ये शरीफजी राजांना गमवावं लागलं. नगरपासून 15 किलोमीटर अंतरावरती पारगाव नावाचं गाव आहे, बस शेवटची 4-4.5 मिनटं मी घेतोय. त्या पारगाव गावामध्ये ही लढाई झाली. आपल्या भावाच्या 13व्या करता इथे आमच्याकडे आंबोलीकर अनेक मंडळीत, कुड्यावरून आमचे सगळे महाराज आलेत, कानसकर महाराज, आमचे शिंदे महाराज. म्हणजे कुड्याचं महत्त्व काय, तुम्ही आलात म्हणून मी हा प्रसंग सांगितला की कुडा गाव जिथे वर्षासनंतर महाराजांनी सुरू केलं मारुतीरायाला, त्या कुड्यावरून सगळा तांदूळ, म्हणजे तुम्ही आजही नगरला गेलात तर आजही नगरला भाताचं प्रमाण नगण्य आहे. मी मागे काही महिन्यांपूर्वी माझी शिंदेची जी गडी आहे जामगावला, तिथे गेलो, मासवडीचं जेवण पण भात नव्हता. आता आपल्याकडे असे 4 भाकरी खाल्या, पण कलताभर भात नाही खाला तर 10 मिनटं बोलू, ठीक आहे, तर ते आपल्याला शक्य होत नाही. तिकडे आपल्या भावाच्या या सगळ्या उत्तर क्रियेकरता शहाजी महाराजांनी एक वेगळं जेवण देण्याचं ठरवलं. मग वडी आणि भात, तिकडे तांदूळ नाही, तो सगळा तांदूळ कुडा गावावरून नेला, म्हणजे कुडेकर अनेक मंडळी आहेत, कुडा गावावरून रायभोग नावाचा तांदूळ नेला आपल्या भावाच्या उत्तर क्रियेकरता. आता ती वडी म्हणजे मसाला वडी होती का, थापी वडी होती का, बेसन वडी होती का, आळूची वडी होती, याचे काही संदर्भ नाहीत, पण भात आणि वडी याचं जेवण त्या ठिकाणी शहाजी राजांनी दिलं. आणि म्हणून त्या गावाचं नाव रूढ झालं भातोडी, भातवडीवरून भातोडी. आजही तुम्ही बसल्या बसल्या गुगल सर्च केलं तर पारगाव भातोडी असं गुगल मॅपला तुम्हाला 15 किलोमीटर नगरपासून गाव येतं. तुम्ही म्हणाल त्याचा आणि या विधीचा आणि प्रवचनाचा काय संबंध आहे, पाया झाला नारू, मोठा संबंध आहे. मी संबंधाशिवाय बोलत नाही. मी का हा प्रसंग आपल्या लक्षात आणून दिला की 1624ला शहाजी महाराजांनी केला जो पराक्रम आहे, ज्यांनी मोगलांना हरवलं, अलायन्स करून आलेले जे विजापूरचे आदिलशाही आहे त्यांच्या फौजेचा त्यांनी पराभव केला, एवढा पराक्रमी वीर. पुढे दुर्दैवाने निजामशाहीचा अस्त 1636ला झाला आणि निजामशाही संपली. मग आता काहीतरी पोटापाण्याची व्यवस्था केली पाहिजे म्हणून नाईलाजाने थोरले महाराज तिकडे विजापूरला गेले
आदिलशाहचे मातबर सरदार बनले. 1648ला इकडे छत्रपती महाराजांचा उदय झालेला आहे. स्वराज्याची मुहूर्तमेढ त्यांनी केलेली आहे. त्यांनी तोरणा घेतलेला आहे. स्वराज्याची शपथ घेतलेली आहे. रायरेश्वर काबीज केलेला आहे. त्यांनी पुरंदरचा किल्ला घेतलेला आहे. त्यांनी कोंढाणा घेतलेला आहे. महाराजांची प्रशासकीय ताकद वाढलेली आहे. महाराजांचं घोडदळ तयार होतं. वय 18 वर्ष आहे. आणि त्याने आदिलशाहचे म्हणजे छत्रपती महाराजांनी आदिलशाहचा भाग काबीज करायला सुरुवात केलेली आहे. आणि महाराष्ट्रातले जे काही सरदार होते मुधोळकर, बाजी घोरपडे वगैरे, त्यांनी आदिलशाहचे कान भरायला सुरुवात केली की महाराज हे जे बळ जे मुलाला मिळतंय म्हणजे वडील काय करू शकतात मुलाच्या जीवनात. कुठेही महाराजांचं जीवन जर आपण बारकाईने पाहिलं, जे छत्रपती महाराजांच्या अफजल खानाच्या भेटीच्या प्रसंगामध्ये जी निवडकच माणसं होती त्यातले येसाजी कंकाई पायदळाचे प्रमुख होते. नेतोजी पालकर आहेत हे घोडदळाचे प्रमुख आहेत ज्यांनी अनेक शेकडो माणसांचा खात्मा केला. पण सिद्दी इब्राहिम हा जो आहे तो हापशी आहे, आफ्रिकन हापशी आहे. हा ना मुळात शिवाजी महाराजांकडे आला कसा, तो आफ्रिकन हापसी किंवा कान्होजी जेधे ही सगळी मंडळी थोरल्या महाराजांची आहे. ही सगळी आयती मंडळी मिळाली, आयते कार्यकर्ते मिळाले थोरल्या महाराजांचे. आपल्याला समजेल अशा शब्दात छत्रपती महाराजांना म्हणजे एक वडील, जसं आपल्याकडे एक म्हण आहे, घार फिरे आकाशी नजर किंवा लक्ष तिचे पिलापाशी, चित्त तिचे पिलापाशी. कर्नाटकामध्ये असणारे महाराज त्यांचं सर्व लक्ष आपल्या लेकरावरती आहे. मग दादोजी कोंडेवांपासून सिद्दी इब्राहिम पर्यंत ते येसाजी कंक ते बाजी जिध्यांपर्यंत अनेक उदाहरणं मला या निमित्ताने आपल्या समोर मांडता येतील. मला एक सुंदर प्रसंग मांडायचा आहे, एकच सांगतो पण फार सुंदर आहे. अनेकांनी कान भरले आदिलशाहचे. त्याच्यामध्ये मुधोळकर बाबाजी घोरपडे आहेत म्हणजे बाजी घोरपडे, मुस्तफा खान आहेत, अफजल खान आहे. त्यांनी कान भरले. ही सगळं ताकद हे बळ कोण देत आहे, हे सगळे शहाजी राजांचं बळ आहे शिवाजी महाराजांना. आणि मग धोक्याने त्यांना जिंजीच्या किल्ल्यावरती 1648ला कैद झाली. वय वर्ष 18 आहे. आणि इथे तुकाराम महाराजांचा अभंग पहा, पाया झाला नारू तेथे बांधिला कापरू, तेथे बिभव्याचे काम अधमासे तो अधम. मी याच्याकरता तो अभंग म्हटलो की छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारांच्या कीर्तनामध्ये आले आणि काय ऐकलं त्यांनी, काय उपदेश केला तुकोबारांनी. आई बापाचं गाणं नाही म्हणत बसले, पिंगळा मुंगळा नाही म्हणत बसले, घुंगराची गाडी नाही म्हणत बसले. त्यांनी हा उपदेश केला, तेथे अधमाचे काम, तेथे बिभव्याचे काम अधमासी तो अधम. फार छत्रपती महाराजांचं उत्तरेतल्या मोगलांशी सख्य असं नाही, पण त्यांनी तातडीने पत्र व्यवहार केला. पायाला नारू झाल्यानंतर तिथे बिबवा वापरायचा नाही. समजलं, मी व्यवहारातल्या म्हणी सांगतो. लोखंडानेच लोखंड कापावं, काट्यानेच काटा काढावा. पायात काटा भरला तर बाबळीचं झाडं शोधतो आपण, विषानेच विष मारलं जातं. त्याप्रमाणे प्रयोग. आणि ही सगळी बुद्धी दिली कोणी, हा सगळा सल्ला दिला कोणी, ही सगळी शिकवण दिली कोणी, तुम्ही संत माये बाप कृपावंत. छत्रपती महाराज जे एवढे यशस्वी झाले, मी फार धाडसाने विधान करतो की कदाचित छत्रपती महाराजांच्या जीवनामध्ये तुकोबाराय आणि आईसाहेब जिजाऊ नसत्या तर ते उत्तम प्रशासक झाले असते, त्यांनी नेतृत्व केलं असतं. छत्रपती झाले असते की नाही मला माहिती नाही. आसमंतामध्ये दिगंतापर्यंत आज त्यांची कीर्ती राहिली असती की नाही मला माहिती नाही. एक सुंदर विचार मला मांडायचा आहे, लक्षपूर्वक ऐका. आणि तो विचार असा आहे, उत्तरेमध्ये पत्र पाठवलं. उत्तरेमध्ये तिकडे शहाजहान आहे आणि शहाजहानाला पत्र पाठवून काय म्हटले महाराज, तेथे बिबव्याचे काम. त्या बिबव्याला पत्र पाठवलं आणि इकडं जो नारू आहे आदिलशाह, आता आपल्याला समजलं. त्याला सांगितलं माझे वडील तिकडे कैदी आहेत जिंजेला, माझे वडील शहाजी महाराज आणि मी स्वतः तुमचे चाकर बनतो, सगळी दक्षिणा आम्ही सांभाळतो, तुम्ही इकडच्या मतदारसंघाचा अजिबात टेन्शन घेऊ नका, ही सगळा विभाग आम्ही सांभाळतो, आम्ही तुमच्या सेवेत येतो. मी 1624चा संदर्भ याच्याकरता दिला की 1624ला एकट्या शहाजी महाराजांनी पराक्रम केला मलिक अंबरला बरोबर घेऊन आणि आदिलशाह आणि मोगलांचा पराभव केला. एवढा पराक्रमी कार्यकर्ता, एवढा पराक्रमी महत्वाचा माणूस, सरदार, जे कार्यकर्ता शब्द आपल्याला समजेल याच्याकरता दिला. जर आयता आपल्या ताफ्यात येत असेल, आपल्या बाजूने येत असेल, बरं एकावर एक फ्री, नुसते शहाजी महाराज नाही तर 18 वर्षामध्ये ज्यांनी अनेक किल्ले काबीज केले, प्रशासकाची उत्तम जाण आहे, घोडदळ उभं केलं, असा त्यांचा मुलगाही जर आपल्या सेवेत येत असेल तर ही संधी कोणाला नको आहे. राज्य विस्तार कोणाला करायचा नाही, कोणाला साम्राज्य विस्तार नको आहे. इकडे दक्षिणेमध्ये शहाजहानचा मुलगा आहे मुराद बक्ष, त्याला पत्र व्यवहार केला शहाजहानने, त्याला सांगितलं ते शहाजीराजे सुटले पाहिजेत. आणि तुमच्या कैदेमध्ये
असणारा आमचा माणूस जर तुम्ही सोडला नाही, टेन्शनमध्ये आला विजापूरचा तो आदिलशाह की हा माणूस त्यांचा कधी झाला, आमचा माणूस जर तुम्ही सोडला नाही तर आम्ही तुमच्यावरती आक्रमण करू. जे मुत्सद्दीपणा काय असतो, पायाला नारू झाल्यानंतर बिब्याचा वापर कसा करायचा, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र कसा, ही जी सगळी बुद्धी, ही जे सगळं कौशल्य छत्रपती महाराजांमध्ये निर्माण झालं, मला वाटतं याच्या मुळाशी तुकोबारांनी दिला उपदेश आहे, पाया झाला नारू तेथे बांधलेला कापूर, तेथे निभवायचे काम आदम असे तो आदम. मी छत्रपती महाराजांच्या जीवनातले असे शेकडो प्रसंग या निमित्ताने सांगेन, पण फार बोलणं संयुक्तिक नाही. वडील आपल्या जीवनामध्ये काय उपदेश करतात आणि त्याचा काय परिणाम होतो असं शेवटचं उदाहरण सांगतो, शेवटचं. आणि किमान आता पुढच्या अर्धा पाऊण तास आपल्याला हा विधी चालवता येईल एवढे मान्यवर या ठिकाणी आहेत, वक्ते या ठिकाणी आहेत. म्हणून शेवटचं उदाहरण आणि 2-2.5 मिनिटामध्ये आपली रजा. लहानपणी आईसाहेबांनी अंगा खांद्यावरती खेळवलं बालराजांना, त्यांना झोप यावी म्हणून त्यांना रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या. आणि त्या रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगत असताना असं माझं व्यक्तिगत मत आहे, हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस ज्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि काही वर मिळवले, दिवसामरण नको, रात्री नको, दारात नको, घरात नको, शस्त्रांन नको, अस्त्रांन नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, कथा आपल्याला माहिती आहे. मग जिथे शस्त्र अस्त्र वापरायचं नाही तिथे नखाने हिरण्यकश्यपू फाडला, अशी कथा लहानपणी आपल्या मुलाला आईने मांडीवरती खेळवत असताना, थोपटत असताना, कुशीमध्ये घेऊन झोपत असताना ऐकवली असावी. पुढे अफजल खानाच्या प्रसंगामध्ये अर्थात ती सशस्त्र भेट होती, शस्त्र वगैरे आणायला परवानगी होती, पण त्या अफजल खानाचा जो पूर्व इतिहास आहे, म्हणजे कस्तुरी रंगनपासून ते आपला थोरला भाऊ संभाजी महाराज याचा जो इतिहास आहे तो अत्यंत काळा इतिहास आहे. हा भेटीकरता बोलवतो आणि दगा करून मारतो. आणि म्हणून शस्त्राचा आणि अस्त्राचा वापर न करता तो अफजल खान रूपी हिरण्यकश्यपू फाडला पाहिजे म्हणून आईने लहानपणी जी हिरण्यकश्यपूची कथा सांगत असताना, नरसिंहाची कथा सांगत असताना नखाचा उल्लेख केला. मला वाटतं छत्रपती महाराजांच्या डोक्यामध्ये जी वाघनखं आली असावीत आणि त्या वाघनखाने जो अफजल खान फाडला असावा. आता अनेक इतिहासकारांची वेगळी मतं आहेत की तो आतडी बाहेर आली, मग तो 10 इंचाचा कट बसल्याशिवाय होत नाही, ते वेगळं असेल. ठीक आहे, काय घडलं ते महाराजांनाच माहिती, इतिहासाला माहिती. पण आपल्यापर्यंतची जी लोकमान्यता आहे की महाराजांनी वाघ नखाचा वापर करून अफजल खान फाडला, ही वाघ नख महाराजांच्या डोक्यामध्ये आली असावीत. ही आईने दिलेले संस्कार नाहीत का? अशी शेकडो उदाहरणं मला या निमित्ताने देता येतील की आईने आपल्या बाळावरती काय संस्कार दिले, संतांनी काय संस्कार दिले आणि आईने आणि संतांनी दिलेल्या शिकवणीचा छत्रपती महाराजांनी कसा वापर केला, परिणामी तो वापर तुमच्या माझ्या जीवनामध्ये कसा झाला. कारण शेवटचं विधान मी करतो, छत्रपती शिवाजी महाराज मंदिरातले देव आहेत की नाही मला माहिती नाही, पण आज ज्यांच्यामुळे मंदिरातले देव शाबूत आहेत ते कार्य छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. आणि याच्या पाठीमागची सगळी प्रेरणा ही तुकोबारायांची आहे, सगळी प्रेरणा आईसाहेबांची आहे, मातापित्यांची आहे. बापाने खाल्ल्या खस्ता दिसत नाहीत, पण अनेक खस्ता आईवडिलांनी घेतल्या. आणि म्हणून तुम्ही संत माये बाप कृपावंत, कायमी पतित कीर्ती वाणू. आईवडिलांची आपल्या जीवनातली भूमिका, संतांची आपल्या जीवनातली भूमिका आपलं जीवन यशस्वी होण्याकरता किती गरजेची आहे हे छत्रपती महाराजांचं व्यक्तिरेखा केंद्रस्थानी ठेवून काही भाष्य मी या निमित्ताने केलं. अरुणदादा असतील त्यांच्या सर्व कुटुंबियांना त्यांच्या पूज्य पिताजींच्या जाण्याने एक दुःखाची पोकळी निर्माण झाली. ते दुःख सहन करण्याची शक्तिबुद्धी सामर्थ्य ईश्वराने त्यांना देवो या प्रकारची कामना व्यक्त करत असताना आता संयोजकांची मोठी अडचण होणार आहे. कारण एवढी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, नुसती उपस्थितांची नावं जरी घ्यायला गेले तरी अर्धा तास पुरायचं नाही, एवढे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून ज्यांचा नामोल्लेख या ठिकाणी संयोजकांना करता येणार नाही, आपण सगळेच त्या उंचीच्या हात दुःखामध्ये सहभागी होण्याच्या निमित्ताने आलात. कदाचित आपल्या सगळ्यांचा नामोल्लेखही संयोजकांना करता येणार नाही. म्हणून ज्यांचा नामोल्लेख संयोजकांना करता येणार नाही, ज्यांना प्रत्यक्ष शब्दरूपाने इथे येऊन माईक समोर आपल्या भावना श्रद्धांजली व्यक्त करता येणार नाही, त्या सर्वांच्या वतीने मी बाबांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. प्रातिनिक स्वरूपामध्ये काही मान्यवर आपल्या भावना व्यक्त करतील आणि वेळेचं भान राखून मी आपणा सर्वांची रजा घेतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. तेव्हा या ठिकाणी महाराजांचा सन्मान करण्यासाठी ज्या मान्यवरांचा नामोल्लेख करतो त्यांनी त्याबद्दल घ्यायचं आहे. आदरणीय उद्योजक दत्ताशेठ बबनराव वाकर आणि संतोष पंढरनाथ माळीवाली एस बी कंपनी हे 2 मान्यवरांना विनंती आहे, महाराजांचा सन्मान आपल्या शुभास्ते या ठिकाणी करायचा आहे. आताच या ठिकाणी
ज्यांनी प्रवचनरूपी सेवा समर्पित केलेली आहे. आपल्या सुंदर अशा वाणीमधून आपल्या सर्वांना जीवन आणि मरण यामधील अंतर कसं घडवावं त्याचं चिंतन केसरी हरिभक्तपरायण भरत महाराज थोरात यांनी आपल्या वाणीतून केलेलं आहे. त्यांचा सन्मान आदरणीय दत्ताश्री मोहनराव भावले आणि संतोष प्रधान भोकर माडीवाडी एस पी कंपनी यांच्या शुभास होते. आणि त्यानंतर या ठिकाणी आमच्या बांगर परिवाराने आज भव्य दिव्य असं ज्येष्ठ नागरिकांसाठी 1,25,000 रुपये खर्च करून जे भव्य दिव्य असं या ठिकाणी शेड उभारलेलं आहे. ते शेडचं उद्घाटन हरिभक्तपरायण भरत महाराज थोरात त्याचप्रमाणे महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सर्वांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी जायचंय. या सर महाराज आणि त्यानंतर या ठिकाणी काही मान्यवर या ठिकाणी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करतील. तत्पूर्वी पिंपळगावचे विद्यमान सरपंच आदरणीय दीपक भाऊ भोकरकर, त्यानंतर आदरणीय माताजी पांडुरंग भोकरकर या दोन्ही घोडगंगेच्या पवित्र तीरावरती दुःखित अंतकरणाने जमलेले बांगर परिवाराचे नातेवाईक, पै पाहुणे, आप्तेष्ट, ग्रामस्थ ज्यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आपल्या गावातील एक पितृतुल्य व्यक्तिमत्व कैलासवासी शांताराम रामजी बांगर उर्फ बापू, वय वर्ष 70, ज्यांची प्रवचनरूपी सेवा या ठिकाणी झाली. चिंतन केसरी हरिभक्तपरायण भरत महाराज थोरात. महाराजांचं प्रवचन म्हणजे श्रोत्यांना नेहमी पर्वणीच असते. आणि महाराजांनी तुकोबारायांचं उदाहरण असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण असेल, या सर्व उदाहरणामधून पित्याची महती त्या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. बापूंबाबत बोलायचं झालं तर जुन्या काळातील हे व्यक्तिमत्व अखंडपणे कष्ट करून काळ्या आईची सेवा करून आपला आदर्श प्रपंच बापूंनी घडवला. बापूंबाबत सांगायचं झालं तर प्रगतशील शेतकरी म्हणून असेल किंवा शेतीमध्ये जे विविध प्रयोग केले जातात त्यामध्ये असेल, त्यांचा हातखंडा होता. शेतीमध्ये फ्लावरचं अत्यंत उत्कृष्ट उत्पादन घेणारा हा परिवार आणि ह्या फ्लावरच्या माध्यमातून शेतीवरून शेती कशी घ्यायची याचा पाठ बापूंनी त्या ठिकाणी दिला. वडिलोपार्जित असलेली 2-4 एकर शेती असेल, त्याच्या पलीकडे जाऊन बापूंनी 10-12 एकर क्षेत्र त्या ठिकाणी निर्माण केलं. आणि हे सर्व करत असताना आपले दोन्ही चिरंजीव, मग आमचे सहकारी अरुण शेट असतील, किरण शेट असतील, वैशालीताई असतील, यांना चांगल्या प्रकारचे संस्कार दिले. अरुण शेट आज आमच्याबरोबर ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून अत्यंत चांगल्या प्रकारे काम त्या ठिकाणी करत आहे. किरण देखील शेती चांगल्या प्रकारे करत आहे. असा आदर्श परिवार या बापूंनी घडवला. आज हे बापू आपल्यात नाहीत, आपल्या सगळ्यांच्या वतीनं, पिंपळगाव खडकी ग्रामस्थांच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या वतीनं बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम शांती. यानंतर माझी जिल्हा परिषद सदस्य माधवकर आपण आपल्या थोडक्यात भावना या ठिकाणी व्यक्त करा. त्यानंतर त्यांच्या बांगर परिवारातील अरुण शेठ शांताराम बांगर यांचे जवळचे प्रतिनिधी बाळासाहेब रामभाऊ भोकरकर इंजिनियर यांना विनंती करतो की आपण आपल्या भावना थोडक्यात व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. पिंपळगाव नगरीतील एक आदर्श व्यक्तिमत्व, एक आदर्श शेतकरी आणि एक आदर्श वारकरी आणि आम्हा सर्वांचे एक आदर्श मार्गदर्शक कैलासवासी शांताराम बापू रामजी बांगर यांच्या दशकाविधीच्या निमित्ताने ज्यांची अतिशय उत्कृष्ट अशी प्रवचनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न झाली, ते पुणे जिल्ह्याच्या वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्तपरायण चिंतन केसरी भरत महाराज थोरात आणि उपस्थित असलेले सर्व पैपावणे, आप्तेष्ट, नातेवाईक, ग्रामस्थ बंधू भगिनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर. काकस्पर्श झालेला आहे. महाराजांची प्रवचनरूपी सेवा देखील झालेली आहे, परंतु अजून 8:15 देखील वाजलेले नाही. 9 वाजण्याच्या आधी हा कार्यक्रम संपन्न होऊन याच ठिकाणी अन्नप्रसादाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे तोपर्यंत सगळ्यांनी सहकार्य करावं. कारण शांताराम बापू असतील, त्यांचा सगळा परिवार असेल, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये अख्खं आयुष्य या कुटुंबाने व्यतीत केलेलं आहे. शांताराम बापूंच्या बाबतीत माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी सांगितलं तसं पाहिलं तर 70 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं. ज्या दिवशी जाणं झालं ते काही जाण्याचा दिवस नव्हता किंवा जाण्यासारखी परिस्थिती नव्हती. कारण ज्या दिवशी गेले त्या दिवशी गुरुपौर्णिमेचा पवित्र दिवस होता. दिवसभर शांताराम बापू गावातच होते आणि संध्याकाळी
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जी कीर्तनरूपी सेवा विठ्ठल मंदिरामध्ये आयोजित केलेली होती, त्या ठिकाणी कीर्तनाचं श्रवण केलं आणि घरी जाऊन जेवण करून निवांत त्या ठिकाणी झोपले होते. परंतु अचानकपणे हृदयविकाराचा त्रास झाला आणि त्यामध्ये त्यांचं जाणं झालं. तसं पाहिलं तर यापूर्वी 10-12 वर्षापूर्वी देखील त्यांना हृदयविकाराचा त्रास झालेला होता आणि त्यावेळी त्यांची एन्जिओप्लास्टी केलेली होती. आणि तेव्हापासून अरुण असेल, किरण असेल, घरच्यांनी सगळ्यांनी सांगितलं होतं की इथून पुढं तुम्ही फक्त समाधानी राहायचं, हिंडायचं, फिरायचं, देवधर्म करायचा, सामाजिक कामात जायचं, गावात जा, गप्पा मारा. त्यामुळं गेली 10-12 वर्ष एक अतिशय आनंदी आणि समाधानी जीवन शांताराम बापूंचं त्या ठिकाणी होतं. पण त्यापूर्वीचा जर कालखंड बघितला तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून, शेती व्यवसायातून आपलं कुटुंब पुढे घडवण्याचं काम केलं. सुरुवातीला मला वाटतं फक्त 3-4 एकर जमीन असेल आणि पिंपळगावमध्ये 90% लोकांना एकरमध्ये जमीन सांगायला नाही आहे. कोणाला 10 गुंठ, कोणाला 20 गुंठ, कोणाला 25 गुंठ. परंतु अशाही परिस्थितीमध्ये शांताराम बापूंनी फक्त काबाड कष्टाच्या जीवावरती गाईच्या व्यापाराच्या माध्यमातून, घरामध्ये कोणी उद्योजक नाही, कोणी नोकरीला नाही, तरी देखील जवळजवळ 17-18 एकर जमीन घेणं ही सगळं सामान्य बाब नाही. एखादा उद्योगपती जे करू शकत नाही असं कर्तृत्व शांताराम बापूंनी त्या ठिकाणी केलं आणि एक आदर्श कुटुंब घडवण्याचं काम केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शांताराम बापूंचा जो सल्ला असायचा तो सल्ला भले भले घ्यायला यायचे. आपल्या पिंपळगावचं भूषण, समाजभूषण कुशभाऊ शेठ बांगर यांचे ते लहानपणापासूनचे मित्र. शेठ गावाला आल्यानंतर मोठ्या व्यक्तीला नव्हते भेटत, पण पहिलं शांताराम बापूला गाडीत टाकायचं आणि मग जिकडे असेल तिकडे जायचं. मग कैलासवासी दशरथ रानू असेल, त्यानंतर शांताराम बापू, बाबाजी ज्ञानेश्वर, ही ठराविक मंडळी. ही मंडळी जरी गावाला होती, शेती करत होती, साधी होती, पण प्रचंड बुद्धी चातुर्य, प्रचंड बुद्धिमत्ता, प्रचंड अभ्यास, व्यवहार कौशल्य. आणि म्हणून शांताराम शेठला कुशभाऊ शेठ फक्त मित्र म्हणून नव्हते गाडीत टाकीत, तर शांताराम बापूंमुळे निश्चित आपल्याला भविष्य काळामध्ये काही ना काही प्रगती करता येईल हे त्यांना माहीत होतं. आणि म्हणून एक वेळेस एखाद्या राजकीय कार्यकर्त्याला जाऊन भेटत नव्हते, पण एखादा नातेवाईक नाही, पण बापू मात्र गाडीत 24 तास, शेठ गावाला आल्यापासून तर मुंबईला जाईपर्यंत कुशभाऊ शेठ सोबतच झोपायला, त्यांच्याच गाडीत, जेवायला त्यांच्यासोबत, गाडीत त्यांच्यासोबत. म्हणजे एवढी त्यांची मैत्री होती. कारण का, बापूंच्या सल्ल्यानं निश्चित शेठच्या जीवनामध्ये देखील अनेक त्या ठिकाणी गोष्टी घडल्या. मग जमिनीचे वाद झाले असतील, काही प्रॉपर्टीच्या खरेदी झाल्या असतील, आणि मग फक्त कुशभाऊ शेठलाच मदत केली नाही त्यांनी, तर शांताराम बापूंच्या माध्यमातून शेकडो लोकांनी जमिनी घेतल्या. आणि मग लोकांना माहीत झालं की हा माणूस बाबा खूप हुशार आहे, जमीन घ्यायची असेल तर बापू आपल्याला घेऊन देऊ शकतो, एखाद्याला समजा विकायची असेल तरी पण बापू आपली जमीन चांगल्या भावाने विकून देऊ शकतो. त्यामुळे विकणारा पण बापूकच जायचा आणि घेणारा पण बापूकच जायचा. त्यामुळे अनेकांना त्या ठिकाणी व्यवहार करून दिले, अनेकांच्या कुटुंबाचं कल्याण केलं. आणि एवढंच नाही तर एखादी सोयरी जर जुळायची असेल आणि ती जर जुळत नसेल तर शांताराम बापूकडे जायचं, ती सोयरी जुळायची. आता मला काय, माझ्या काळात त्यावेळेस लग्न काहीच नव्हतं, माझं वय फक्त 21 होतं, पण कुठेतरी लग्नाचा विषय शांताराम बापूच्या कानावर गेला आणि म्हणले बा कुशभाऊ शेठच्या भावाची पोरगी आहे आणि माताजी, हे जुळलं पाहिजे. लोक म्हणले अहो कसं शक्य आहे, पण बापू म्हणला जुळून दाखवतो मी. आणि मग कुशभाऊ शेठ पण म्हणायचे बाबा गावातल्या गावात नको, डोक्याला शीन. आणि मी माझ्या बाबतीत लोक म्हणायचे बाबा माताजी 10वीपर्यंत पहिला आले विद्यार्थी आहे, उद्या भविष्यात अजून काही चालू होईल. पण बापू म्हणले जाऊ ना. मग बापूची टेक्निक तुम्हाला सांगतो. कुशभाऊ शेठला सांगायचे की असं पोरगं तुम्हाला जिल्ह्यात भेटायचं नाही, किती कोटी खर्च करा. आणि माझ्या वडिलांना सांगायचं कुशभाऊ शेठ म्हणतात की काय झालं त्या पोराला पोरगी द्यायची, आणि कोणचंच काय म्हणणं नव्हतं, पण बापूने ते जुळवलंच. म्हणजे अशा पद्धतीचा बापूचा तो स्वभाव होता. आणि मग माझं जरी लग्न झालं तर बापूचीच पण नाही, म्हणून त्या ठिकाणी माझं लग्न झालं. नंतर निश्चित बाबा कुशभाऊ शेठ, दत्ता शेठ या मोठ्या मंडळींचे आशीर्वाद मला त्या ठिकाणी मिळाले. मग हा माझं एकटंच उदाहरण आहे, अशी शेकडो उदाहरणं आहेत बापूंच्या बाबतीत. आणि असं हे बापूंचं जीवन. आणि ज्या दिवशी बापू गेले, अतिशय पुण्यवान, भाग्यवान म्हणावं लागेल. महाराजांनी त्या अभंगाचा उल्लेख केला, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणजे अंतकाळी ज्याच्या मुखात नाम येतं त्याच्या इतका सुखी, भाग्यवान आणि पुण्यवंत जगाच्या पाठीवर नाही. आता अनेक महाराज मंडळी असतात, पुण्यवान मंडळी असतात, पण मरताना मात्र देवाचं नाव कोणाच्या तोंडात येत नाही. पण बापूंनी मात्र मराच्या दिवशी कीर्तनरूपी सेवा ऐकली, घरी गेले, जरी त्यांना अटॅक आला, मंचाला आणून आणि सगळे कुटुंबीय घेऊन चालले होते, तेव्हा अगोदर सांगत होते दवाखान्यात जाईपर्यंत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी हा जप करत होते. आणि देवाचं नाम घेता घेता त्यांनी देह ठेवला. म्हणजे खऱ्या अर्थानं साधू संत कशाला म्हणतात, तर खऱ्या अर्थानं एक प्रकारचा साधूच होता शांताराम बापू. आणि हे सगळं करत असताना परंतु आता यशवंत शेठ ते म्हणले की आम्ही सुद्धा आज जे काय आहे केवळ बापूंची मदत, बापूंचं मार्गदर्शन, म्हणून आमची कुटुंबामध्ये प्रगती आहे. काल मला विठ्ठल बाबूराव बांगर यांनी फोन केला, म्हणले बापूंबद्दल अनेक गोष्टी तुम्हाला माहीत असतील, पण शांताराम बापू म्हणजे आमच्यासाठी एक पतसंस्था होती. कोणाला 100, 200, 500, 1000 रुपयाची जर मदत लागली तर बापूकडे जायचं आणि पैसे मागायचे, आणि बापू लगेच खिशात हात घालणार, 500, 1000 रुपये त्याला देणार, परतीच्या बोलीवर नाही. म्हणणं आलं तर दे, नाही तर टेन्शन घेऊ नको, जेव्हा येईल तेव्हा दे. किंवा गायांचा जरी व्यापार केला
पैसे असून तर नसतो, त्यांनी सांगायचं गावडे पाटील ही गाय घेऊन जा, पैसे जेव्हा येतील तेव्हा द्या, नाही दिलं तरी चालतील. आणि मग ज्याच्याकडे ऐपत नाही गाय घेण्याची त्यासुद्धा लोकांना गाया दिल्या, त्यांचं कुटुंब लाईनीला लावलं. म्हणजे एवढं उपकार करण्याचं काम खऱ्या अर्थानं बापूंनी सगळ्यांवरती केलं. आणि तेच संस्कार त्यांचा मुलगा अरुण असेल, किरण असेल, मुलगी वैशालता असेल यांच्यावरती त्या ठिकाणी झाले. आता बापू तर 12 वर्ष तसं पाहिलं तर प्रपंचात लक्ष देत नव्हते, पण अरुण किरण यांनी बापूचे सगळे संस्कार अंगीकारून आदर्श शेती करण्याचं काम केलं. गावाच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यामध्ये खूप मोठं योगदान देण्याचं काम केलं. आणि त्यामुळं अरुणरावला देखील या गावचं उपसरपंचपद भूषवण्याची संधी मिळाली, कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि भविष्य काळामध्ये देखील निश्चित अजूनही काही चांगल्या संधी त्याला निश्चित मिळतील, कारण चांगलं काम केल्यानंतर त्या कामाची दखल समाज त्या ठिकाणी घेत असतो. आता तसं पाहिलं तर स्मशानभूमी परिसर खूप सुंदर आहे, पण गेली 5 वर्ष प्रत्येक दशकाच्या आधी इथं झाडून घेणं, इथली स्मशानभूमी धुवून काढणं हे काम अरुणराव स्वतः जातीनं उभं राहून आदल्या दिवशी त्या ठिकाणी करत असतात. त्यामुळे अरुणरावचं जे योगदान आहे या गावासाठी खूप मोठं आहे. आणि आज अरुणराव असेल, किरण असेल यांना ज्यांनी घडवण्याचं काम केलं ते त्यांचे पिता, देवासमान पिता आज नाही आहेत, परंतु ते जरी यापुढे दिसले नाही, पण त्यांनी दिलेले संस्कार, त्यांनी दिलेले विचार हा मात्र सदैव त्या ठिकाणी पाठीशी त्यांच्या आहे. त्यामुळे त्यांच्या संस्काराची जपणूक करून आपल्या कुटुंबाची आदर्श वाटचाल चालू ठेवा, हीच खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली ठरेल. बोलण्यासारखं खूप काय आहे, पण अधिक मान्यवर आहेत म्हणून अधिक न बोलता तमाम पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने, नातेवाईकांच्या वतीने मी या आदर्शाच्या व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि परमेश्वरात प्रार्थना करतो की हे परमेश्वरा आमच्या शांताराम बापूंच्या आत्म्यास तुझ्या चरणी सद्गती दे, सद्गती दे, सद्गती दे. कैलासवासी शांताराम रामजी बांगर आमचे वर्गमित्र त्यांच्या दसऱ्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व बांगर कुटुंबांचे पाहुणे, नातेवाईक, सर्व मित्रपरिवार, ग्रामस्थ, बंधू आणि भगिनींनो, शांताराम बापूबद्दल सविस्तर असं आता माताजींनी खूप काही सांगितलेलं आहे. शांताराम हा आमचा वर्गमित्र, 1976ची आमची 10वीची बॅच, जे काय आम्ही 35 विद्यार्थी वर्गामध्ये असायचे त्यामध्ये एक सर्वसामान्य विद्यार्थी, परंतु बुद्धीने एकदम चलाक असायचा. त्याची पुस्तकामध्ये किंवा अभ्यासाची एवढी प्रगती नसायची, परंतु बुद्धी चातुर्य इतकं भारी असायचं का अगदी वाखाणण्यासारखं असायचं. आणि माताजींनी आता जे सांगितलं, माताजी तुमचा जन्म 1976चा आहे, मला माहिती आहे. त्याच्या नंतरच्या आम्ही जे काय अगोदर अनुभवलेलं आहे, तर कुशाभाऊ शेठ, शांताराम आणि आमचे चुलत होतो दत्तात्रय शिवराम पोखरकर, हे त्रिकूट त्यावेळी गावात प्रसिद्ध असायचं. ह्या तिघांची मैत्री खास असायची. म्हणजे कुशाभाऊ शेठ मोठे झाले म्हणून त्यांची मैत्री होती, अगदी शालेय जीवनापासून त्यांची मैत्री होती. आणि मैत्रीत कशी निभावावी, कशी टिकवावी, कशी वाढवावी हे उत्तम उदाहरण म्हणजे कुशाभाऊ शेठ आणि शांताराम बापू यांचं होतं. असा हा आपला मित्र गेल्यामुळं बांगर कुटुंबात खूप दुःख झालेलं आहे. आमची जी 10वीची बॅच होती, सर्वांच्या वतीनं मी ह्या आमच्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच रोटरी क्लब मंचर, परिवार संस्था मंचर यांच्या वतीनं या बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. यानंतर आदरणीय बाळासाहेब टिकळे आपल्या थोडक्यात भावना या ठिकाणी व्यक्त करतील. मान्यवरांना विनंती आहे, बोलणारे बरेचसे मान्यवर आहेत, आपल्या भावना थोडक्यात व्यक्त करा. पवित्र भूमीमध्ये दुःखित अंतकरणाने उपस्थित बंधू भगिनी आणि माता पितांनो, आज आपण शांताराम शेठ बापू बांगर यांच्या दशकरी विधीच्या निमित्तानं त्यांना अखेरचा रूप देण्यासाठी उपस्थित आहोत. या निमित्ताने हरिभक्तपरायण भरत महाराज थोरात यांनी प्रवचनरूपी सेवा केलेली आहे. शांताराम शेठचं जीवनाचा उलगडा आताच्या ठिकाणी केलेला आहे. तसं पाहिलं तर शांताराम शेठ यांची मुलगी आमच्या दैने परिवारामध्ये अशोकराव विठ्ठल दैने यांना त्यांची मुलगी दिलेली आहे. त्यामुळे शांताराम शेठ बापू बांगर आणि साहेबराव कामठे, खरं तर ही 2 जोड नेहमी आमच्या वडगाव काशिंबे या ठिकाणी यायचे आणि त्यांचा अतिशय विरोध चालायचा. एक व्यावहारिक माणसं आणि समाजाला दिशा देणारे असे शांताराम शेठ बापू, खरं तर त्यांनी आपला प्रपंचसुद्धा चांगला केला, गावासाठी सुद्धा योगदान केलं. आणि त्यांचाच मुलगा अरुण शेठ आज या गावचं उपसरपंच असेल किंवा बाजार समितीचे संचालक असेल आणि या गावच्या जडणघडणीमध्ये, तालुक्याच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. शेवटी शांताराम शेठ यांनी केलेले संस्कार खरं तर त्यांना कामाला आलेले आहे. आणि खरं तर बापूंच्या जाण्यानं त्यांची 2 मुलं असेल, संपूर्ण बांगर परिवार असेल, यांना जे दुःख झालेलं आहे त्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊन परमेश्वराला अशी प्रार्थना करूया, हे परमेश्वरा
या दादांना तुझ्या चरणाजवळ जागा दे. आमच्या पिंगळे परिवाराच्या वतीने, दैने परिवाराच्या वतीने आणि समस्त ग्रामस्थ वडगाव काशिंबे यांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. धन्यवाद. यानंतर कांदा मार्केटचे आडतदार या सर्वांच्या वतीनं एक प्रतिनिधी म्हणून संजय शेठ मोरे, कांदा मार्केटचे आडतदार, आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करा. त्यानंतर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आदरणीय नवनाथ शेठ हुले आपल्या भावना या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करतील. कैलासवासी शांताराम बापूंच्या दशक्रियेनिमित्त उपस्थित जनसमुदाय, विशेषतः त्यांचा माझा परिचय 90च्या दशकापासून आहे. या पिंपळगावमध्ये त्यावेळेला टोमॅटो पिकाचं साम्राज्य होतं, तेव्हापासून त्यांचा माझा परिचय आहे. अतिशय नाविन्यपूर्ण शेतीमध्ये प्रयोग करण्याची हौस शांताराम बापूंना होती आणि जाणवायचं त्यांच्यामध्ये माहिती घेण्याची पद्धत वगैरे जे असायचं. त्याच्यामुळं त्यांचा एक विशिष्ट त्यांची एक शैली कायम लक्षात राहिली. अलीकडं त्यांचा मार्केटमध्ये पंढरी शेटकडं बसणं उठणं असायचं आणि त्यामुळं सारखी त्याच्यामध्ये परिचय हा संवाद राहायचा. आणि अशा या शांताराम बापूंना ज्यावेळेला त्यांच्या संस्काराची शिदोरीची आपण ज्यावेळेला गोष्ट करतो त्यावेळेला अरुणराव आमच्याकडे संचालक म्हणून आले, त्यांचा जवळून परिचय झाला. बरेचसे संचालक मार्केटच्या रोजच्या घडामोडीमध्ये जास्त काही त्यांचा संपर्क येत नसतो, पण अरुणरावने आमचं आता जे भागवत कथा झाली त्याच्यामध्ये 7 दिवस हिरहिरी भाग घेतला आणि त्याच्यामुळे शांताराम बापूचे जे संस्कार आहेत ते लगेच जाणवतात आणि अरुणरावांच्या रूपाने ते आत्ताही आपल्यामध्ये राहणार आहेत. त्यामुळं आज या दशक्रियेच्या निमित्तानं मार्केटमधील सर्व आडत व्यापारी संघटना, हमाल मापाडी, सर्व कमर्शियल व्यापारी आणि दत्तकृपा पतसंस्था मार्केट यार्ड आणि श्री गुरुदत्त प्रतिष्ठान या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. त्यानंतर आदरणीय सोमनाथजी काळे आपल्या भावना थोडक्यात या ठिकाणी व्यक्त करतील. आमचे सहकारी मित्र, या गावचे उपसरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरुणजी बांगर यांचे वडील कैलासवासी शांताराम बापू बांगर यांच्या दशक्रियाविधीच्या निमित्तानं संपूर्ण बांगर परिवार, त्यांचे सर्व नातेवाईक, या गावचे ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, बापूंचं आकस्मिक असं दुःखद निधन झालं आणि निश्चित या कुटुंबाला फार मोठं दुःखाचा सामना करावा लागला. मरावे परी कीर्ती रूपे उरावी या उक्तीप्रमाणे खरं तर बापूंचं कार्य निश्चित भविष्यात आपणा सर्वांच्या स्मरणात राहील. असो, बापूंच्या जाण्यानं या परिसरातील एक हाडाचा शेतकरी, प्रत्येकाला मदत करणारा एक जीवाभावाचा मित्र सर्वांनी या ठिकाणी गमावलेला आहे. त्यांच्या जाण्यानं निश्चित या कुटुंबाला दुःख आहे. या दुःखामध्ये आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघ, सर्व संचालक मंडळ, सर्व सभासद यांच्या वतीनं, त्याचबरोबर राज्याचे माजी मंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, या विभागाचे प्रथम खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. यानंतर आदरणीय सोमनाथजी काळे, त्यानंतर वैभव शेटोंडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष यांना मी विनंती करतो भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी यायचे. गोड नदीच्या पवित्र तीरावर कैलासवासी शांताराम बापू बांगर यांच्या दशक्रियेनिमित्त जमलेले पै पाहुणे, आपतिष्ठ, सगळे सोयरे, ग्रामस्थ. खरं तर दादांच्या बाबतीत अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलेलंच आहे. काळ्या आईची सेवा करून प्रभू रामाचा जप करत गेले आणि आपल्या या पिंपळगावच्या जडणघडणीमध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं. त्यांची 2 मुलं, एक अरुणराव आमचे मार्केट कमिटीचे संचालक म्हणून काम करत आहेत. खरं तर मार्केट कमिटीची आम्ही निवडणूक लढवली त्या दिवसापासून तर आत्तापर्यंत ह्या दादांनी जो अरुणराव मुलगा दिलाय तो अत्यंत, कुणी कितीही टेन्शनमध्ये जर असला तर अरुणराव त्या माणसाला हसत करायचं काम करणार. किती टेन्शन असलं आणि मिटिंगमध्ये बी जरी काही असला तर मुद्दा जो आहे तो मांडायचं काम खरोखर अरुणराव निर्भीडपणे करत असतो. आणि या पिंपळगावच्या जडणघडणीमध्ये अरुणराव सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतोय. आदरणीय वळसे पाटील साहेबांचा खंदा समर्थक म्हणून
सांगायला आम्हाला अभिमान वाटतो. ज्या ज्या वेळेला कुठलाही प्रश्न असेल, कुठलंही आंदोलन असेल, अरुणराव त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा नेहमी हिरारीने भाग घेत असतो. दादांनी 2 मुलं आणि 1 मुलगी यांच्यावर सुद्धा चांगल्या प्रकारचे संस्कार घडवलेले आहेत. असो, ह्या बांगर कुटुंबाला जे दुःख झालं आहे ते दुःख सावरण्याची ताकद परमेश्वराने या कुटुंबांना देऊ. मी माझ्या काळे कुटुंबाच्या वतीने आमच्याबरोबर आलेले आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक संतोष शेठ सईद, विशाल सईद, तसेच मल्हारी हगवणे, दत्ता कोकणे यांच्या वतीने आणि तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. यानंतर वैभवशी दोंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष, आपल्या भावना व्यक्त करतील. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आदरणीय सचिनजी पानसरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करतील. कैलासवासी शांताराम बापू रामजी बांगर यांच्या दसऱ्याविधीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व आफेष्ट नातेवाईक, मित्रपरिवार आणि बंधू भगिनींनो, आज या दादांच्या जाण्याने दुःख झालं ते दुःख ह्या बांगर कुटुंबांना आणि आम्हाला सर्वांना झालं या ठिकाणी साहजिकच आहे. आज या दादांच्या बाबतीत बोलायचं झालं, पिंपळगावमध्ये असणारे आदर्श कुटुंब आणि या आदर्श कुटुंबातील असणारी ही आदर्श व्यक्ती, ज्या व्यक्तीने आपल्या काळ्या आईची सेवा करून एक चांगल्या प्रकारचं आदर्श शेती करण्याचं काम दादांनी केलं. हे सर्व करीत असताना आपले कुटुंब, आपले नातेवाईक, आपले मित्रपरिवार यांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करण्याचं काम नेहमी शांताराम दादांनी केलं. आणि हे सर्व करीत असताना मग आपली जी मुलं असतील, मग ते अरुणदादा असतील, किरणदादा असतील, आपली मुलगी असेल, यांना एक चांगल्या प्रकारचं संस्कार देण्याचं काम, शिक्षण देण्याचं काम दादांनी केलं. आणि हे सर्व करीत असताना मग आमचे सहकारी मित्र अरुणदादा, माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे पिंपळगावचं उपसरपंच पद बघत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक संचालक म्हणून एक चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करत आहे. आणि ह्या कुटुंबाचं ह्या पिंपळगावच्या विकासामध्ये आणि जडणघडणीमध्ये एक चांगल्या प्रकारचं योगदान ह्या कुटुंबाने नेहमी दिलं. असो, माझ्या आधीच्या वक्त्यांनी ह्या कुटुंबाची पूर्णपणे पार्श्वभूमी या ठिकाणी व्यतीत केलेली आहे. त्याचप्रमाणे मी कैलासवासी शांताराम रामजी बांगर यांना माझ्या बागडी ग्रामस्थांच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि त्याचप्रमाणे माझे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील हे दोन्ही व्यक्तींच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित करतो आणि थांबतो. ओम शांती. यानंतर सचिन पानसरे आपल्या थोडक्यात भावना या ठिकाणी व्यक्त करतील. त्यानंतर फक्त 2 मिनिटांमध्ये सचिनजी, मान्यवर बरेचसे आहेत आणि बोलणारे मान्यवर उपस्थित आहे. या ठिकाणी आपण सर्व पंचायत समिती सदस्य बरेचसे उपस्थित आहेत. सर्व पंचायत समिती सदस्यांच्या वतीनं माननीय शिवाजी संपत निगुट यानंतर आपल्या भावना व्यक्त करतील. पवित्र अशा वैकुंठभूमीमध्ये आमच्या जीवाभावाचा सहकारी मित्र अरुणराव बांगर, त्यांचे बंधू किरणराव बांगर, यांचे पिताश्री शांताराम बापू बांगर यांचं गेले 10 दिवसापूर्वी अल्पशा आजारानं दुःखद असं निधन झालं. आणि या दशक्रिया विधीच्या निमित्तानं त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित ज्यांची प्रवचनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न झाली ते वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्तपरायण भरत महाराज थोरात, उपस्थित सर्व शोककुल बंधू आणि भगिनींनो, शांताराम बापूंच्या बाबत बोलत असताना अनेक मान्यवरांनी या परिवाराची सविस्तर माहिती या ठिकाणी सांगितली आहे. बापूंनी अतिशय काबाड कष्ट केले. आपली पारंपरिक शेती सांभाळत असताना आपलं कुटुंब पुढे नेण्याचं काम त्यांनी निश्चितपणानं केलं. जरी राजकीय जीवनामध्ये बापूंनी काम केलं नसलं, परंतु या गावातील प्रत्येक माणसाशी त्यांचा असलेला जवळचा संबंध आणि समाजाची नस ना नस त्यांना त्या ठिकाणी माहीत होती. सातत्यानं सकाळ संध्याकाळ गावामध्ये त्या ठिकाणी उपस्थित असायचे. आणि हे सर्व करत असताना आपला मुलगा अरुणराव असतील, किरणराव असतील, यांना देखील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने काम करावं याचं चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी त्या ठिकाणी केलं.
आज अरुणरावला या गावचा उपसरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आमच्याबरोबर मार्केट कमिटीमध्ये संचालक म्हणून त्या ठिकाणी अरुणराव काम करतायत. परंतु अरुणरावला गावामध्ये काम करण्याची फार आवड. ज्या वेळेस अरुणरावला त्या ठिकाणी फोन केला का अरुणराव सातत्यानं सांगायचा का यांचा 5.5 महिन्याचा कार्यक्रम आहे, यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम आहे किंवा गावामध्ये ही मीटिंग आहे ती मीटिंग आहे, असा सातत्यानं गावाप्रती असलेलं अरुणरावचं प्रेम. मार्केट कमिटीमध्ये देखील काम करताना आपल्या स्वभावाच्या माध्यमातून प्रत्येकाशी हसत खेळत त्या ठिकाणी काम करणं आणि प्रत्येक विषय कशा पद्धतीने पुढे घेऊन जावा हे अरुणरावांकडून निश्चितपणानं शिकण्यासारखं आहे. असो, त्यांचे पिताश्री जाण्यानं बांगर परिवार असेल, या परिवाराचे नातेवाईक असतील, या गावातील ग्रामस्थ असतील, यांना जे दुःख झालेलं आहे त्या दुःखातून सावरण्याची ताकद शक्ती परमेश्वराने या कुटुंबाला द्यावी अशी भावना मी या निमित्तानं व्यक्त करतो. उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं, त्याचप्रमाणे या राज्याचे नेते माजी सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या वतीनं यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. माझे दुःखद विचार या ठिकाणी बंद करतो. यानंतर पंचायत समिती सदस्य शिवाशेठ संपत निगुण, त्यानंतर आदरणीय निलेश स्वामी थोरात आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करतील. तदनंतर 2च मान्यवरांच्या या ठिकाणी दुःखी प्रांत करण्यानं उपस्थित सर्व संत सज्जन माता पिता बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी शांताराम बापू बांगर यांच्या दशक्रियानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर माझ्या आधीच्या वक्त्यांनी या कुटुंबाबाबत इथंभूत अशी सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे आणि खरं पाहिलं तर आजची ही गर्दी पाहून अरुणरावचं काम असेल किंवा बापूंचं काम असेल, निश्चितच समाजात अतिशय उंच असं नाव आजच्या ह्या गर्दीहून निश्चित त्या ठिकाणी वाटतं. खरं तर बापूंचा माझा फारसा काही जवळचा संबंध आला नाही, परंतु निवडणुकीच्या काळामध्ये एकदा दोनदा बापूंची माझी गाठ त्या ठिकाणी झाली आणि अतिशय अचूक अंदाज त्यांनी मला सांगितलं होतं का माझ्या गावात पिंपळगावातून काय होईल, अमक्या गावातून काय होईल, तमक्या गावातून काय होईल, पण तुम्ही निवडून मात्र नक्की येणार. असा अतिशय धोरणी माणूस निश्चितच या गावातून जाण्यानं या गावच्या जडणघडणीमध्ये निश्चित त्याचा वाटा राहिलेला आहे आणि त्याचा तोटासुद्धा इथून पुढच्या काळामध्ये अरुणराव आपल्याला भरून काढावं लागेल. आपली खूप मोठी जबाबदारी त्या ठिकाणी वाढलेली आहे. मी अधिक न बोलता आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, आमच्या पंचायत समितीच्या सर्व सदस्यांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय निलेश स्वामी थोरात, त्यानंतर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आदरणीय बाळासाहेबजी बेंडे आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करतील. पुत्र व्हावा आईचा गोंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा, असे 2 कर्तृत्ववान सुपुत्र घडवणारे आमचे मार्गदर्शक कैलासवासी शांताराम बापू रामजी बांगर, वय वर्ष 70, यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गेल्या काही दिवसापूर्वी दुःखद निधन झालं. अतिशय हुशार शेतकरी, प्रगतशील दूध उत्पादक आणि खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचा वसा वारसा जपणारं हे व्यक्तिमत्व आपल्यातून गेल्याने कुटुंबियांना इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच अतिशय दुःख झालेलं आहे. परंतु आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना, या उक्तीप्रमाणे जन्माला आलेला प्रत्येक माणूस जात असतो. जन्म आणि मृत्यू यामधील अंतर म्हणजे जीवन. हे जीवन जगत असताना समाजासाठी, कुटुंबासाठी काय योगदान दिलं याची चर्चा या निमित्ताने या ठिकाणी होत असते. हरिभक्तपरायण भरत महाराज थोरात यांचं प्रवचन या ठिकाणी संपन्न झालं. तसं पाहायला गेलं तर भरत महाराज थोरात अतिशय चांगल्या पद्धतीने आणि बराच वेळ प्रवचन करून लोकांना मंत्रमुग्ध करतात, परंतु आज त्यांनी कमी प्रवचन केलं. कारणही तसंच होतं, कारण बापूंची दशक्रिया आहे. बापूंचं या गावासाठी, या कुटुंबासाठी आणि या परिसरासाठी असणारं योगदान हे खूप मोठं आहे. आणि गेल्या 10 वर्षात जवळपास 200 दशक्रियांना मी पिंपळगावला आलो असेल. आजपर्यंतची सगळ्यात जास्त गर्दी दशक्रियेला जर मी कधी बघितली असेल तर ती मी आज पाहतोय. आणि त्याचं कारणसुद्धा तसंच आहे. बापूंनी गावासाठी, या परिसरासाठी, अनेक शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीने काम केलं.
माताजी शेटनी सांगितलं, जमिनीचे व्यवहार असतील, गायीचा व्यवहार असेल किंवा आर्थिक अडचणी असतील, या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. आणि दरवर्षी पंढरीच्या वारीला पिकअप भरून माणसं घेऊन जायची. 10 तास लागू नाही तर 12 तास लागू, दर्शनाच्या लाईनला उभं राहायचं, त्या सगळ्यांचं दर्शन घडवून आणायचं आणि मगच परत यायचं. ही त्यांची गेल्या अनेक वर्षाची परंपरा. दर एकादशीला सकाळी 7 वाजता आळंदीच्या ठिकाणी दर्शनाला जायचं. दर्शनाच्या लाईनला लागल्यानंतर मंदिर दिसलं का मुलांना व्हिडिओ कॉल करायचा आणि आपल्या मुलांना सुद्धा आळंदीच्या देवाचं दर्शन त्या ठिकाणी घडवायचं. हा नित्यक्रम बापूंनी गेले अनेक वर्ष जपला आणि खऱ्या अर्थाने कुटुंब वत्सल असणारा पिता आपल्यातून गेल्यानंतर निश्चितपणे अरुण असेल, किरण असेल, यांना दुःख होणं साहजिक आहे. आणि आज किती भाषणं झाली आणि किती वेळ दसक्रिया चालली याला महत्त्व नाही. आज प्रत्येकाला या ठिकाणी बसायचं आहे आणि जितक्या वेळ दसक्रिया चालन तितक्या वेळ त्या ठिकाणी थांबायचं आहे. कारण तसं आहे, अरुणसारखा एक आपला सहकारी, कोणाच्याही घरातलं लग्न असो, कोणाच्याही घरातली दुःखद घटना असो किंवा कोणाच्या घरात साधी पाचीचा कार्यक्रम असो, तरी अरुण तिथं पूर्ण वेळ जाणार, तिथं माईक घेणार, तिथलं सगळं नियोजन करणार आणि खऱ्या अर्थाने त्या गावाप्रती आपलं योगदान त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार. काल परवाची गोष्ट सांगतो, बाळासाहेब नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. नामदार साहेबांपाशी एक विषय होता. अरुणचा एक गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक व्यवहार गुंतलेला आहे आणि ते पैसे तो माणूस दादाभाऊ शेठ त्या ठिकाणी घेऊन येणार होता आणि मागं विक्रांतच्या घरातलं मला वाटतं लक्ष्मण शेटपोकरकर त्या ठिकाणी वारले होते आणि त्यांचा अंत्यविधी या ठिकाणी व्हायचा होता. आणि मग अरुणने तो 18-20 लाखाचा व्यवहार सोडला, नामदार साहेबांची वेळ सुद्धा सोडली, तिथून इथं आला, त्या अंत्यविधीच्या तिथली सगळी काम पूर्ण केलं आणि ते सगळं मी तिकडून फोन करतोय, अरे बाबा साहेब वाट पाहत आहेत, साहेब तुझ्यासाठी बसलेत. अरुण काय फोन उचलायला तयार नाही. फोन उचलला, अरुणने सांगितलं नाही आमच्या गावातली ही मैत झाली आणि ह्या मैतीचा कार्यक्रम झाल्याशिवाय मला येता येणार नाही. म्हणजे त्यांनी स्वतःचे 20 लाख रुपये नाही मिळाले ते चालेल, पण माझ्या गावात घडलेली एखादी घटना आहे आणि त्या घटनेसाठी मला तिथं उपस्थित राहणं गरजेचं आहे, हे त्यांनी महत्त्वाचं मानलं. इतकं गावावर प्रेम करणारा, गावासाठी झगडणारा, गावासाठी भांडणारा आणि ह्या गावच्या प्रत्येक माणसाला आपल्या माध्यमातून काही ना काही मदत मिळाली पाहिजे, आपल्या गावातल्या प्रत्येक माणसाची अडचण सुटली पाहिजे, यासाठी आपलं स्वतःचं आयुष्य देणारा अरुणसारखा एक कार्यकर्ता बापूंनी घडवला. हे खऱ्या अर्थाने या कुटुंबाचं तर समजा वैभव आहेच, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं किंवा नामदार वळसे पाटील साहेबांसाठी असे कार्यकर्ते मिळाले म्हणून वळसे पाटील साहेबांसारखं नेतृत्व गेली 35 वर्षे 40 वर्षे या तालुक्यात राज्यामध्ये खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने नेतृत्व करू शकलं. आणि मग अशा ह्या कुटुंबातला हा आज या ठिकाणी दुःखाची घटना घडलेली आहे. किरणसारखा दुसरा मुलगा आज संपूर्ण शेतीची जबाबदारी, गायांची जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे सांभाळण्याचं काम करत आहे. जरी थोडंसं पायामध्ये अपंगत्व आहे परंतु त्याचा बाऊ कधी केला नाही. कष्ट करायचं, कष्टाच्या माध्यमातून उभं राहायचं आणि कष्टाच्या माध्यमातून कुटुंबाची प्रगती करायची. माताजी शेटने सांगितलं का 4 एकरची 17 एकर जमीन झाली, शेतीच्या माध्यमातून झाली. म्हणजे कष्ट किती प्रामाणिक असतील किंवा त्या कष्टाची गुणवत्ता किती चांगली असेल हे सुद्धा या ठिकाणी आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. गावासाठी असणारं योगदान, पक्षासाठी असणारं योगदान आणि कुटुंबासाठी असणारं योगदान, या सगळ्या बाबतीत किंवा सामाजिक कामात, धार्मिक कामातमध्ये असणारं योगदान. काल परवाची गोष्ट, आम्ही सहज अरुणचं तिकडलं नदीच्या कडेला फुलवर आहे, पाण्याखाली गेली, आम्ही दोघं जण मोटरसायकलवर पाहायला गेलो. जवळपास 5-7 एकरचं नुकसान झालं होतं. आम्ही ते सगळं बघितलं आणि मुक्तादेवीच्या तिथं मंदिरात आलो, दर्शन घेतलं. तिथं 10-15 मित्रपरिवार त्या ठिकाणी बसला होता आणि सहज विषय झाला, हे सभागृह या ठिकाणी झालं पाहिजे. अरुणनी दुसऱ्या दिवशी पुढाकार घेतला आणि लगेच पैसे गोळा करायला सुरुवात केली. जवळपास मला वाटते भाऊसाहेब तुम्ही काहीतरी त्याच्यात पैसे द्यायची भूमिका घेतली, वांगर साहेबांनी काही भूमिका घेतली आणि 2-2.5-3 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी अरुणनी स्वतःचे पैसे त्याच्यामध्ये टाकले आणि तो निधी त्या ठिकाणी उभा केला. म्हणजे शासनाच्या माध्यमातूनच काम झालं पाहिजे असं नाही, तर हे गावचं काम आहे, हे झालं पाहिजे. मग माझ्या खिशातले पैसे गेले तर चालेल, स्वतःची देणगी डिक्लेअर केली, बाकीच्या मित्रपरिवाराला त्या ठिकाणी भाग पाडलं आणि ते लगेच सभागृह उभं करायची भूमिका त्यांनी घेतली. म्हणजे खऱ्या अर्थाने समाजासाठी चांगलं काम करणार. आज या ठिकाणी हे शेड अरुणने आणि किरणने त्या ठिकाणी बापूंच्या आणि त्यांच्या आईच्या स्मरणार्थ बांधून दिले. गेले अनेक दिवस इथं पाऊस आला कार लोकांची अडचण व्हायची, उन्हात लोकांना बसावं लागायचं. आज ते शेड त्या ठिकाणी या दोन्ही भावांनी या ठिकाणी बांधून दिलं. खऱ्या अर्थाने मग समाजाची चांगल्या पद्धतीने जाणीव असणारा हा आमचा सहकारी किरण असेल, अरुण असेल, त्यांचे वडील आज या ठिकाणी गेलेत. निश्चितपणे दुःख होणं साहजिक आहे, कारण वडिलांच्या जीवावर गावामध्ये समाजामध्ये काम करताना मागली कुठली चिंता त्या ठिकाणी यांना कोणाला नसायची. परंतु आज वडील गेलेत, परंतु वडिलांचा विचार, वडिलांचं योगदान आणि खऱ्या अर्थाने त्यांनी दिलेला संस्कार पुढं घेऊन जाण्याचं काम
अरुण असेल किंवा किरण निश्चितपणे करतील आणि त्यांना सगळ्यांना साथ देण्याचं काम आपण सगळी मंडळी सातत्याने त्यांच्या आयुष्यामध्ये करू अशी भावना आज या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित झालात. आपणा सर्वांच्या वतीने राज्याचे माजी मंत्री आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमचे बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपण सर्वजण उपस्थित झालात. अन्नप्रसाद याच ठिकाणी आहे. सगळ्यांनी अन्नप्रसाद घ्यायचा आहे ही सुद्धा मी आपणा सर्वांना विनंती करतो. आणि दुसरी महत्त्वाची एक सर्वांना विनंती आहे किंवा माहितीसाठी सांगतो, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अपघात विम्याचं या ठिकाणी मंजुरी आपल्याला नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून मिळाली आणि पुढील 8 दिवसामध्ये या ठिकाणी आपण सर्वांची नाव नोंदणी करून घेण्याचा उपक्रम त्या ठिकाणी चालू करणार आहोत. आपण सर्वांनी आपला शेतमालाची पट्टी, आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन बाजार समितीच्या कार्यालयाशी पुढील 8 दिवसानंतर संपर्क करावा आणि आपला सर्वांचा शेतकरी अपघात विम्याच्या योजनेमध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा अशी विनंती सर्व शेतकरी बांधवांना करतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम शांती, ओम शांती. यानंतर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालकही बरेचसे उपस्थित आहेत. सर्व संचालकांच्या वतीनं आदरणीय भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेबजी बेंडे आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करतील. कैलासवासी शांताराम उर्फ बापू यांना हिंदू धर्माप्रमाणे अखेरचा निरोप देण्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी बापूंच्याबद्दल सविस्तरपणे सांगितलेलं आहे. पुन्हा तेच सांगून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही. परंतु भरत महाराज, तुमचं प्रवचन ऐकायचं म्हटलं तर एक वेगळी पर्वणी असते आणि काही ना काहीतरी बोध देण्याचं काम भरत महाराज नेहमी करत असतात. आज सुद्धा त्यांचं जे प्रवचन झालं त्याच्यातून ज्या सगळ्या गोष्टी इतिहासाचे जरी दाखले देत असताना शेवटी त्यांनी काय सांगितलं असेल तर वडिलांच्या पुण्याईनी, वडिलांच्या बारीक लक्षाने मुलं कशी घडतात हे सांगितलं. आणि बापूंना खऱ्या अर्थाने जे समाधान असेल, बापूंनी कष्टातून शेती केली, इस्टेट उभी केली, परंतु खरी इस्टेट आजही बापूंच्या मागे जी असेल ती त्यांनी घडवलेली त्यांची ही 2 मुली ही खऱ्या अर्थाने आज समाजापुढे असलेली इस्टेट आहे. आज बापूंच्या या सगळ्या जाण्यामुळं खूप लवकर बापू गेले. म्हणजे जरी 70 वर्ष असले तरी दिवस रात्र समाजामध्ये काम करणारा हा माणूस, त्या दिवशी सुद्धा गुरुपौर्णिमेचा दिवस अतिशय चांगल्या दिवशी बापूंचं जाणं झालं. परंतु हसत खेळत सगळ्यांना शेवटी गावात सगळ्यांना टाईम देत असताना बापूंना हृदयविकाराचा एक झटका आला आणि त्याच्यात त्यांचं जाणं झालं. शेवटी घरातला आधारवड हरपला. आज संपूर्ण कुटुंबाचा जो आधारवड हरपलेला आहे, त्यामुळं दुःख होणं साहजिक आहे. ते दुःख हलकं करण्याची ताकद परमेश्वरानं द्यावी अशी आपल्या सर्वांच्या वतीने परमेश्वराकडे प्रार्थना करत असताना मी आमच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यातील आमचे सर्व ऊस उत्पादक असतील, संचालक असतील, सर्वांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. यानंतर आदरणीय जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय विवेकजी वळसे पाटील आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करतील. तदनंतर या ठिकाणी अतिशय दुःखित अंतःकरणानं आज आपण शांताराम बापू रामजी बांगर यांना त्यांच्या दसऱ्या विधीच्या निमित्तानं अखेरचा निरोप देण्यासाठी शोकाकुल वातावरणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहोत. माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनकालाबद्दल या ठिकाणी सांगितलं. एक अतिशय प्रगतशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध असलेले आणि त्याचप्रमाणे कष्टानं, जसं मगाशी सांगितलं, 4 एकरवरून 17 एकरपर्यंत आपली प्रॉपर्टी, आपले उत्पन्नाच्या माध्यमातून, शेतीच्या उत्पन्नाच्या माध्यमातून ज्यांनी वाढवली आणि हे करत असताना नुसतं तेवढंच काम केलं असं नाही, तर समाजातल्या सगळ्या जडणघडणीमध्ये, गावच्या सगळ्या कारभारामध्ये त्यांनी हिरिरीनं भाग घेतला. 2 मुलांना अतिशय कर्तबगार पद्धतीनं समाजामध्ये जगण्यासाठी शिकवलं, त्यांना सामाजिक भान दिलं, ज्याच्या माध्यमातून त्यांचं आज कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललं आहे. काही माणसं अशी असतात का जी फार समाजामध्ये
समोर त्या ठिकाणी दिसत नाहीत. समाजामध्ये अतिशय गर्दीमध्ये बेमालूम मिसळलेली माणसं असतात, परंतु अतिशय हुशार, चाणाक्ष आणि समाजभान असलेली ही माणसं ही अनेक लोकांना त्या ठिकाणी घडवण्याचं काम करत असतात. अनेक लोकांना त्या ठिकाणी महत्त्वाच्या क्षणी महत्त्वाचा सल्ला देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. या गावची जी काही प्रगती आहे, प्रगतशील लोक आहेत, त्या सगळ्यांच्या प्रगतीमध्ये थोडा ना थोडा सल्ला, थोडा ना थोडा वाटा या सगळ्या लोकांच्या देखील सल्ल्याचा किंवा त्या ठिकाणी मदतीचा त्या ठिकाणी असतो. आणि फार समाजाच्या पुढं न येणारी पण व्यवहार ज्ञानामध्ये अतिशय चाणाक्ष असणारी ही जी मंडळी असतात, ही मागं बसून सगळं त्या ठिकाणी सगळं आत्मसात करत असतात आणि वेळच्या वेळेला मात्र त्या ठिकाणी आपल्या कृतीतून त्याचं उत्तर देत असतात. अशा स्वरूपातली जी माणसं असतात त्याच्यापैकी हे शांताराम बापू हे आज आपल्यातून गेलेले आहेत. एक समाजाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारा, एक जडणघडणीमध्ये स्वतःचा ठसा उमटवणारा असा एक व्यक्तिमत्व आपल्यातून त्या ठिकाणी हरवलेला आहे. आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येनं आपण त्यांना अखेरच्या क्षणी निरोप देण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत. अरुणरावजी बांगर असतील किंवा किरण शेठ असतील, हे देखील त्यांचा वारसा इथून पुढच्या काळातही त्या ठिकाणी पुढे घेऊन जायचं काम त्या ठिकाणी करत आहेत. अरुणराव आता मार्केट कमिटीमध्ये त्यांना संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे, आपण सर्वांनी दिलेली आहे. आणि त्याच्याच माध्यमातून या समाजाचं, या भागाचं इथून पुढचं नेतृत्व करण्याचं काम ते देखील त्या ठिकाणी करतायत. नेतृत्व म्हणजे एकच माणूस करतो असं नाही, नेतृत्व हे सगळ्यांच्या एकत्रित कारणाला घेऊन तो सगळ्यांना पुढे घेऊन जातो. त्याला सामूहिक नेतृत्व ज्याला करता येतं तो माणूस गावचं नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी भाग घेतो. नाहीतर नेतृत्व याचा अर्थ फक्त प्रमुख व्यक्ती असं त्याचा अर्थ होत नाही. आणि ते काम आज करण्याचं काम अरुण जे करतोय याच्या पाठीमागचे संस्कार बापूंनी त्याला दिलेले आहेत. आणि समाजामध्ये आपलं काम सांगायच्या ऐवजी लोकांची मदत करायची आणि त्याचं श्रेय घेण्याच्या ऐवजी आपण फक्त मागं राहून त्यांना सपोर्ट करायचा, ही जे महत्त्वाचं भान, आत्मभान त्यांना दिलेलं आहे, ते बापूंनी त्यांना दिलेलं आहे. अशा या संस्कारक्षम पित्याला आज आपण सर्वजण मुकलो आहे. समाजाचं, कुटुंबाचं मोठी हानी त्या ठिकाणी झालेली आहे. मी आता कितीही बोललो तर ही हानी भरून येणं शक्य नाही. त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व हे फार दुर्मिळ स्वरूपाचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी असतं. अशी व्यक्तिमत्व फार कमी असतात. जी समाजाची श्रीमंती असते ती श्रीमंती आज या ठिकाणी या गावची थोडीशी कमी झालेली आहे. मी अधिक आपल्या सर्वांचा वेळ न घेता आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं, त्याचप्रमाणे संस्थांवर ज्या ज्या काम करतो त्या सर्व संस्थांच्या वतीनं, आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील आणि कुटुंबाच्या वतीनं बापूंना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर फक्त अगदी 2च मिनिटं या ठिकाणी घेतो. या परिवाराने काही देणग्या दिलेल्या आहेत. आत्ताच या ठिकाणी जे उद्घाटन झालं, शांताराम बापू रामजी बांगर, सुनंदा शांताराम बांगर, आई वडिलांच्या स्मरणार्थ अरुण बांगर, किरण शांताराम बांगर आणि वैशालीताई दैनी यांनी 1,25,000 रुपये खर्च करून शेड उभं केलेलं आहे. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी रुपये 11,000 रुपये, त्याचप्रमाणे श्रीराम विद्यालय 11,000 रुपये, या सर्व देणग्या ज्या आहेत या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी ठेवून त्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाईल. त्याचप्रमाणे पंढरपूर धर्मशाळा नवीन बांधकाम आम्ही श्रावण महिन्यामध्ये सुरू करतो आहे, त्यासाठी 11,000 रुपये. म्हणजे मुक्तादेवी नवीन सभामंडप जो आत्ताच या ठिकाणी अरुणच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून उभारतोय, त्यासाठी 11,111 रुपये. कमलदेवी मंदिर दावरेवाडी 2,500 रुपये, भैरवनाथ मंदिर चांडोली 2,500 रुपये, भैरवनाथ मंदिर खडकी 2,500 रुपये. त्याचप्रमाणे पिंपळेश्वर महादेव मंदिर 2,000 रुपये, श्रीराम मंदिर 2,000 रुपये, शिवशंकर मंदिर अमृतनगर बांगर कुरकुटेमाळा 2,000 रुपये. त्याचप्रमाणे गंगाबागेतील लीलाबाई शांताराम भोर, कलुबाई शिवाजी फुटाणे, अलका कैलास तांबे, अर्चना रमेश इंदोरे, वैशाली अशोक दैनी या सर्वांकडून भक्तिशक्ती गुरुकुल कळम 2,500 रुपये आणि भोजन मंडळ 2,000 रुपये येण्याप्रमाणे या परिवाराने देणग्या दिलेल्या आहेत. गावातील देखील सर्व सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक सर्व क्षेत्रामध्ये बैलगाडा असेल, धर्मशाळा असेल, गावातील मग श्रीरामनवमी असेल, काकडा असेल, या सर्व कार्यक्रमामध्ये आमच्या अरुणचं आणि त्यांच्या परिवाराचं योगदान आपणा सर्वांना माहीतच आहे. आणि आता या ठिकाणी आपण सर्व मंडळी उपस्थित राहिलात, त्यामध्ये बाळासाहेब वानखेडे असतील, रमेशजी रामशेठ गावडे असतील, राजू भंडारे असेल, अरुणजी अगवणे असतील, माऊलीजी थोरात, आपण सर्वांचाच नामोल्लेख या ठिकाणी केला पाहिजे. परंतु मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या वतीनं. या ठिकाणी आपल्या बाळासाहेबजी थोरात हेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या सर्वांचं या आज या ठिकाणी दुःखद प्रसंगी उपस्थित राहिलात. अरुण बांगर यांना मी विनंती करतो की आपण सर्वांचं या ठिकाणी 2 शब्दामध्ये आपण
आपण सर्वजण या ठिकाणी आमच्या दुःखामध्ये सहभागी झालात. आपल्या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो. यानंतर पसायदानासाठी आपण सर्वांनी जागे होती उभं आणि पसायदान झाल्यानंतर या ठिकाणी सर्वांना अन्नप्रसाद केलेला आहे. जेवढे सर्वांना पुढे जाऊ नये अशी सर्वांना या ठिकाणी विनंती. आता विश्वासमुखी देणे तेने वाद्यंतो शाग तो सोनी मजदावे पसायदान जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रतिवाडो होता परस्परे पुढो मित्र जीवान दुरितांचे तिमिरे जाओ विश्वास सर्म सूर्य पाव जो जे वांछिल तो ते राहो प्राणिजात वर्षभसक्कळ मंडळी ईश्वरनिष्ठांची मांद्य अनोर्तू मंडळी भेट त्या चला कल्पतरूचे आरभ चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषान चंद्रमेव लांछन मार्तंड जे तापहीण हे सर्वाई सदा सज्जन सोयरे किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे तीन लोक वजे आदिपुरुषी खंडी आणि ग्रंथ पुजवे विशेष लौकिक दृष्टादृष्ट ओवाळीन एक म्हणे श्री विशेष राहो हा होईल दान बसावो हे जे भजत ज्ञान देव सुख्या झाला हे जे भजत ज्ञान देव सुख्या झाला हे जे ज्ञान देव सुख्या झाला. हरि ओम. शांती शांती शांती. पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांना उपस्थित असलेले सर्व शोकाकुल सर्वांना विनंती आहे जेवण केल्याशिवाय आपण पुढे जाऊ नये अशी सर्वांना या ठिकाणी बांगर प्रकरणाच्या वतीने विनंती आहे. आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी जेवण केलेलं आहे. जेवण केल्याशिवाय आपण पुढे जाऊ नये अशी सर्वांना विनंती. मग लगेच या ठिकाणी वृत्तीला बसून घ्या. पुन्हा एकदा आज या